ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। नारायण विधियाधिनाथ बालकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि। पिशाच्या परिवृत्ती दावी जनाला परी अंतरी ज्ञान भानू उदेला जयाची लीला नकळेची कोणा नमस्कार माझा बाळकृष्ण प्रभूला। प्रतिवर्षाच्या आपल्या चातुर्मासाच्या पौर्णिमेच्या क्रमामध्ये ही अश्विन पौर्णिमा आज आपण या ठिकाणावरती संपन्न करत आहोत। सद्गुरूंची कृपा तुमच्या माझ्यावरती पुन्हा एक वेळेला गुरुपूजन आपल्या हाताने करण्याची, गुरुपूजन आपल्या डोळ्यांनी पाहण्याची, गुरुभजन आपल्या मुखाने गाण्याची आणि गुरु महात्म्या संबंधीचे वाक्य आपल्या कानाने श्रवण करण्याची संधी सद्गुरूंनी पुन्हा एक वेळेला तुम्हाला मला दिलेली आहे। कोरडे परिवाराच्या माध्यमातून सद्गुरूंची सेवा संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। दरवर्षी प्रतिवर्षी ही सेवा परिवाराच्या वतीनं सद्गुरूंच्या चरणी समर्पित होत असते। याही वर्षीला परिवाराच्या वतीनं ही सेवा आणि साऱ्याच गुरुबंधू भगिनींच्या वतीनं ही सेवा या ठिकाणी समर्पित होते आहे। आणखीन विशेष गोष्ट अशी आहे, आनंदाची गोष्ट परिवाराच्या दृष्टीने अशी आहे की नवीन वास्तूमध्ये ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे। कोरडे परिवार ज्या ठिकाणावरती सध्या निवासाला आहे असं वैष्णव सदन आणि आता या तिघा भावांनी मिळून या ठिकाणावरती ही वास्तू सद्गुरूंच्या प्रेरणेने किंवा कृपेने या ठिकाणी प्राप्त करून घेतलेली आहे। म्हणून आपण या वास्तूला त्रयमूर्ती असं म्हटलं तर काही हरकत नाही। त्रयमूर्ती वास्तू आहे ही किंवा त्रयमूर्ती सदन, आणि ज्यामध्ये आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। सद्गुरूंचं पूजन संपन्न झालेलं आहे। पंचपदी भजनाच्या माध्यमातून सद्गुरूंचं पूजन आणि आता प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून त्यांचं पूजन आपल्या क्रमानुसार आपण करणार आहोत। यावर्षीच्या चातुर्मासाच्या पौर्णिमेच्या प्रवचनासाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय जीवनमुक्त महापुरुष कोणाला म्हणतात किंवा जीवनमुक्त महापुरुषाचे लक्षणं काय आहेत किंवा कोणत्या लक्षणांनी आपल्याला जीवनमुक्त महापुरुषाला ओळखता येतं, या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण या पौर्णिमेला पाहत आहोत। क्रमाक्रमाने आपण जीवनमुक्त महापुरुषांच्या संबंधामध्ये ऐकत ऐकत आलो। एक एक प्रश्न हळूवार आपण सोडवत आलो, ज्याची भूमिका श्रावण पौर्णिमेला किल्ले परिवाराच्या वतीनं सद्गुरूंची सेवा संपन्न ज्या वेळेला झाली तिथं बाबांनी या विषयाची प्रस्तावना आपल्याला मांडून दिलेली आहे। या विषयाची जी भूमिका आहे ती बाबांनी आपल्याला मांडून दिलेली आहे। ज्याचं मुख्य सूत्र असं होतं त्या प्रवचनामध्ये की जीवनमुक्त महापुरुषाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे। जे आपले सद्गुरू आहेत किंवा जे संत आहेत त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे।
त्यांना ओळखता येणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून त्यांच्या आंतरिक आणि बाह्य अशा दोन प्रकारच्या लक्षणांवरती सुरुवातीला आपण विचार केला. परी अंतरी ज्ञान भानू उदेला हे आंतरिक लक्षण झालं. आणि बाह्य लक्षण काय? पिशाच्या परिवृत्ती दावी जनाला हे बाह्य लक्षण झालं त्या अवधूत महात्म्याचं किंवा त्या जीवनमुक्त पुरुषाचं. आता ते चिंतन पाहत असताना आपण हेही ऐकलं की ते प्रत्येकच वेळेला पिशाच्य वृत्ती धारण करून राहतील असं काहीच नाही. ते ज्ञानोबारायांसारखे, ते जगद्गुरु तुकोबारायांसारखे, ते नाथबाबांसारखे गृहस्थ आश्रमामध्ये राहत असताना सुद्धा जीवनमुक्त अवस्था भोगू शकतात, हे सुद्धा आपण पाहिलं. त्याच्या पुढच्या प्रवचनामध्ये की बाहेरून पिशाच्या प्रमाणे ते कसं वर्तन करतात आणि तसं वर्तन करत असताना सुद्धा त्यांच्या अंतःकरणातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांच्या बाह्य शरीराच्या शरीर जे बाह्य मलाने मलिन झालेलं आहे त्याच्याने त्यांचं काही अंतःकरणातलं ज्ञान मलिन होत नाही. याच्यावरती आपण दुसऱ्या प्रवचनामध्ये प्रकाश टाकला. आणि तिसऱ्या प्रवचनामध्ये म्हणजे टकले परिवाराच्या वतीनं जी सेवा संपन्न झाली पौर्णिमेच्या निमित्ताने, त्यावेळेला आपण प्रकाश टाकला या विषयावरती की ठीक आहे, आम्हाला आता हे कळालं की ते पिशाच्या सारखे राहतात, पण परी अंतरी ज्ञान भानू उदेला, पण अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान, परमज्ञान, परमज्योती ही जागृत झालेली असते हे आम्हाला कळालं. आता तर ते जर ब्रह्मस्वरूप झालेले आहेत, ते जर जीवनमुक्त झालेले आहेत, पण त्यांचा देह तसाच आहे. त्यांचा देह तसाच असताना त्यांचा देह कसा कर्म करतो? त्या देहाकडून कोण कर्म करून घेतं? आणि देहाकडून जे कर्म होतं ते कसं होतं? जसं होत असेल तसं, पण कर्म तर होतच ना. कर्माचा सिद्धांत असा सांगतो, कर्म घडलं तर त्याचं फलित आपल्याला भोगावं लागतं. पण त्यांच्या देहाकडून जे स्वाभाविक कर्म किंवा क्रिया घडते त्याचं यत्किंचितही बंधन त्यांच्यावरती पडत नसल्या कारणाने पडत नाही. का पडत नाही त्याचा आपण मागच्या प्रवचनामध्ये मागोवा घेतला की कर्म करत असताना सुद्धा, त्यांचा देह चलायमान राहत असताना सुद्धा कर्माचं बंधन त्यांना का लागू पडत नाही? ते करतात कसं? याचा आपण संत वचनांच्या, ग्रंथवचनांच्या आधारे मागोवा घेत आहोत. त्याच्यासाठी आपण सुरुवातीच्या प्रवचनामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि 2 प्रवचनांपासून 3 प्रवचनांपासून आपण एकनाथी भागवताचा आधार या विषयासाठी घेतलेला आहे. अशी ही तिसरी पौर्णिमा आहे, पण प्रवचन 4 झालेत या विषयासंबंधातले. पौर्णिमा तिसरी पण प्रवचन 4 झाले. मधलं प्रवचन हे महाराजांच्या प्रागट्योत्सवाच्या दिवशी झालं. बाबांनी सांगितलं की विषय जर हाच चाललेला आहे आपला, तर याच विषयावरती आता बोलायचं प्रवचनासाठी, दुसरा विषय घेण्याची आवश्यकता नाही. आणि आज आपण या तिसऱ्या पौर्णिमेसाठी एकत्र आलेलो आहोत. पुढची पौर्णिमा आपली काशीमध्ये संपन्न होईल. त्या दिवशीचा उपक्रम आपण त्या दिवशी पाहू. परंतु आज फक्त आता आपल्याला थोडंसं मनाला जरा घट्ट करावं लागणार आहे. कारण मरुभूमीमध्ये वसंत बहार राग जसा लावला जात नाही, मला असं वाटतं. एकदम वाळवंट, जिथं पाणी नाही, झाड नाही, काही वनराई नाही, हिरवळ दिसत नाही, फुलं दिसत नाही, तिथं वसंत बहार राग हा लावला जात नाही शक्यतो, असं माझा अनुमानाने मला वाटतं. कारण वसंत बहार म्हणजे अगदी हिरवी हिरवी पालवी फुटलेली आहे, मंद सुगंधित वारा चाललेला आहे, थंडगार वारा आहे, असे सुंदर सुंदर पारिजातकाचे फुलं त्या ठिकाणी आणि त्यांचा सुगंध दरवळतो आहे, असं त्याचं ते स्वरूप आहे. हे कशामुळे सांगितलं मी? थोडंसं गरमी, थोडंसं ऊन, थोडीशी तहान, थोडीशी भूक आणि राहिली साहिलेली रात्रीची थोडीशी झोप, या सगळ्या गोष्टी एकत्र जर का आल्या तर ते मरुभूमी सारखं वातावरण असतं. आणि
परमहंसांच्या लक्षणरूप वसंत बहार गायचा म्हणजे किती वातावरणाला तयार करावं लागणार आहे. कारण काही काही विषय असे असतात की त्यांना वातावरण, त्यांना मी आजच्या वातावरणाबद्दल काहीच म्हणत नाही किंवा त्याच्यावर काही बोलतो आहे असं नाही, पण हा जो विषय आपण ऐकत आहोत ना, काही काही विषय जे आहेत, वेदांत हा विषय आहे. सगळेच विषय आपल्या पारमार्थिक साधनेला उपयुक्त जे विषय असतात ते विषय ज्या वेळेला आपण ऐकायला बसतो त्यावेळेला आपली जी शारीरिक प्रकृती असते आणि शरीराला अनुकूल जे वातावरण असतं ते अनुकूलच राहिलं पाहिजे. कोणी म्हणेल का? कारण आपलं पहिलं स्तर शारीरिक स्तर आहे. आपण शारीरिक स्तरावरती जर का एकाग्र झालो नाही तर अंतःकरण भूमिकेवरती आपण एकाग्र होऊ शकत नाही. आणि हा जो विषय आपण ऐकतो हा विषय शारीरिक स्तरावर ऐकायचा नाही, हा अंतःकरण नेत्रांनी किंवा अंतःकरणाच्या कानांनी आपल्याला तो ऐकायचा आहे. मग जिथं शरीरच एकाग्र झालं नाही तिथं मन कसं एकाग्र होईल, तिथं चित्त कसं एकाग्र होईल. म्हणून मला तेवढं सांगावं लागलं की आता आपल्याला जरासं मनाला घट्ट करायचं आहे. तसं ही हिरा काही सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याला अगदी खाण खोदावी लागते महाराज, रक्ताचं पाणी करावं लागतं, घामाघूम व्हावं लागतं. त्यावेळेला कुठं हिरा, त्यावेळेला कुठं सोनं, त्यावेळेला कुठं समुद्राच्या तळाला जाऊन मोती सापडतात. पण समुद्राच्या तळाला जाईपर्यंतचा श्वास आपल्याला कसा घट्ट धरून ठेवावा लागतो तसं आपल्या अंतःकरणाला घट्ट धरून ठेवावं लागतं. हे अध्यात्माचे सखोल विषय ऐकत असताना, कारण हे विषय गाणं आणि हे विषय ऐकणं दिसतं तेवढं सोपं नसतं. हे विषय ऐकणं दिसतं तेवढं सहज नसतं, लक्षात घ्या. निमित्ताला आपण एखादा विषय घेतला आणि त्या विषयाचे काही संतांच्या वचनांचे प्रमाण देऊन तो विषय आपण पूर्ण केला. एवढ्यानी प्रवचन, एवढ्यानी कीर्तन, एवढ्यानी कथा पूर्ण होत नसते. आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंच्या बैठकीतलं जे बोलणं असतं ते बोलणं इतकं सहज नसतं. सद्गुरूंच्या बैठकीतलं बोलणं, सद्गुरूंच्या संबंधातलं बोलणं, सद्गुरूंना जाणण्यासाठीच बोलणं हे तितकं सहज आहे का? हे तितकं सहज नसतं. कारण इथं पावला पावलाला अगदी सावधानता आपली असणं नितांत आवश्यक आहे. कारण पुढं असं वर्णन केलेलं आहे की हे जे परमहंसांचे लक्षण आपण ऐकत आहोत महाराज, या लक्षणांचा आपल्याला काय उपयोग होणार आहे? जीवनमुक्त महापुरुषांचे जे लक्षण ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत आपल्यासाठी तो साधनाभ्यास आहे. त्यांची स्वाभाविक लक्षणं आपल्यासाठी साधना झाली पाहिजे. कारण सिद्ध महात्म्याचे जे लक्षण ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला भेटतात, हे लक्षण जे आपण म्हणतो हे लक्षण काय आहे? लक्षण या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने ती वस्तू लक्षिली जाते त्याला लक्षण असं म्हणतात. लक्षिली जाते याचा अर्थ काय? ती वस्तू जाणली जाते, तिला समजलं जातं, तिला पारखण्याची कला ही लक्षणांच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून लक्षणं पाहिजे असतात. बरं, हे लक्षणं कोणी बाहेरून तयार केलेले नाहीत. लक्षण कसे तयार झाले? देवाच्या संबंधातली लक्षणं. देव कसा आहे, असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, हे झाले लक्षण. संत कसे आहेत, असे आहेत, असे आहेत, असे आहेत, असे आहेत, हे लक्षण. सद्गुरु जीवनमुक्त महात्मा कसा आहे, असा 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 आहे, हे झाले लक्षण. हे लक्षण कोणी तयार केले? कोणी बाहेरून तयार करायची आवश्यकता नाही महाराज. की ज्या वेळेला ज्ञानोबा तुकोबांसारख्या, नाथबाबांसारख्या अधिकारी संत महात्म्यांना देव कळला, संत तत्व कळलं, साधू तत्व कळालं किंवा सद्गुरु तत्व कळालं, आणि हे जे काही जीवनमुक्त आपण ऐकत आहोत, ही जीवनमुक्त अवस्थेचं जे स्वरूप त्यांना कळालं,
ते त्यांनी त्या पद्धतीनं लिहून ठेवलं. एक विचार. दुसरा विचार, त्यांनी हे जे लक्षण वर्णन करून सांगितलेले आहेत हे त्यांनी सांगितले. याला कारण असं आहे की त्यांच्या अगोदर होऊन गेलेले जे जीवनमुक्त महात्मे आहेत त्या जीवनमुक्त महापुरुषांची जवळून ओळख किंवा पारख त्यांना झाली, म्हणून त्यांनी ते लिहिलं. याचा अर्थ असा आहे की हे जे लक्षण आहेत ना, हे सिद्ध महात्म्याचे स्वाभाविक प्रगट होतात, हे ठरवून लिहिले गेलेले नाहीत. हा, याची मांडणी ठरवून होऊ शकते, पण याची निर्मिती ठरवून होऊ शकत नाही. देवाचं उठणं बसणं बोलणं हे ठरवून आजच्या पुरतं बरं का, फक्त एवढ्या वेळापुरतं. संत साधू महापुरुषाचं जीवनमुक्त महापुरुषाची जी कृती आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आता जे पडत आहे ते ठरवून क्रिया त्यांची चाललेली नाही. ती क्रिया जी आहे ती उन्मत्तासारखी चाललेली आहे, ती पिशासारखी चाललेली आहे, ती वेड्यासारखी चाललेली आहे. पण हे झाले लौकिक शब्द. लौकिक वेडा किंवा वेडेपण किंवा उन्मत्तपणा किंवा पिसपण, हे झाले लौकिक शब्द. शब्द जरी लौकिक असले तरी ते ज्यांना लागू झाले ना, त्यांच्या अवस्थेचं दर्शन हे महाकाय आहे. ते कसं आहे? गगन सदृशम, ते आकाशासारखं विशाल आहे, निर्लेप आहे महाराज, ज्याचं गणित नाही, ज्याचं मोजमाप नाही, असं ते आहे. आणि असे जे लक्षण त्यांचे स्वाभाविक प्रगट झाले ते संत ग्रंथांनी तुम्हाला मला सांगितले. संत ग्रंथांनीच का सांगितले? आपले आपल्याला कळाले नसते का? आपले आपल्याला सुद्धा कळतील, पण आपण ज्या वेळेला स्वतः जीवनमुक्त होऊ त्यावेळेला कळतील. पुढे भगवंतांनी उद्धवजी महाराजांना जीवनमुक्त महात्म्याचे लक्षण सांगताना असं सांगितलं, तो विषय येणार आहे आपला. पण मुक्ताला मुक्तच ओळखू शकतो, मुक्ताला मुक्तच जाणू शकतो, दुसरा कोणीही ओळखू शकत नाही, दुसरा कोणीही जाणू शकत नाही. पैकी आपण इथपर्यंत आलेलो आहोत की त्यांचं ते कर्म, त्यांची ती क्रिया, त्यांच्या देहाचं जे चलन वलन आहे ते चालूच आहे ना. का चाललेलं आहे याचं उत्तर पाहिलं आपण. दृष्टांत पाहिला मागच्या प्रवचनामध्ये की कुंभार दादा मडकं घडवण्यासाठी ते जे चक्र असतं त्या चक्राला काठी ठेवतो त्याच्यामध्ये आणि त्या चक्राला एक वेग देतो, त्याला तो फिरवतो, त्याला एक वेग देतो. त्याला अपेक्षित असा निश्चित वेग त्याला प्राप्त झाला की तो तिला काठी असेल लाकूड असेल ते काय काढून घेतो, ते चक्र फिरत राहत. या सोप्या दृष्टांतावरून हे समजून घ्यायचं आहे की ही जी चक्र फिरवणारी काठी आहे त्या काठीत आपण अडकलेलो आहोत, म्हणून आपलं फिरणं ही काठी निघत नाही तोपर्यंत चालू राहील. पण त्यांची ती देहबुद्धीची किंवा देहा अहंतेची, ममतेची, मोहाची किंवा देहभावाची किंवा जीवभावरूपी जी काठी जीवाला अनंतानंत जन्म फिरवत राहते ती निघून गेलेली आहे. मग कोणी म्हणेल निघून जर त्यांची काठी गेलेली आहे ती तर चक्र तर फिरत आहे ना, फिरू द्यात ना, त्याचा वेग कमी होईपर्यंत ते फिरत राहील. कायम फिरत राहणं हा त्याचा स्वाभाविक गुणधर्म नाही, कुणीतरी त्याला फिरवलं म्हणून ते चक्र फिरत आहे ना. आता जी आपण गाडी चालवतो, जी लाईटची मोटर चालते, पाण्याची मोटर चालते, ती आपण होऊन चालते का हो? का कोणीतरी त्याला चालवतं? त्याला लाईट चालवते, विद्युत चालवते, कुठून तरी विद्युतचा करंट आला, मग तो करंट नुसता आला ना, येऊन काही उपयोग नाही. लावणाऱ्यांनी वायर लावलं, दाबणाऱ्यांनी बटन दाबलं तेव्हा कुठं ती मोटर सुरू झाली, चावी लावली तेव्हा कुठं ती गाडी सुरू झाली. असं काही, यालाच म्हणतात निमित्त कारण, उपादान कारण, असे कारणाचे प्रकार. पण लक्षात घ्या,
हे त्यांचं जे चलनवलन आहे, त्यांचा जो फिरणं आहे, जोपर्यंत प्रारब्धास्तव प्रारब्धानुरूप जोपर्यंत त्यांना ते जीवन प्राप्त झालेलं आहे तोपर्यंत ते वर्तन विचरण करत राहतात. ज्या वेळेला प्रारब्ध संपेल देहाचं, त्यावेळेला जसा साऱ्यांचा देह शांत होतो तसा त्यांचा देह सुद्धा शांत होऊन जातो. शांत होतो याचा अर्थ शिवस्वरूप होऊन जातात, ते भगवत स्वरूप होऊन जातात. तसे असतातच. लोक भाषेमध्ये असं म्हणता येत नाही, अध्यात्माच्या भाषेमध्ये असं म्हणता येत नाही की त्यांचा मृत्यू होतो. म्हणून हे शब्द पर्यायी शब्द वापरावे लागतात. संत शिव झाले, भगवत स्वरूप झाले, वैकुंठवासी झाले. मुळात ते इथं असले तरी वैकुंठवासीच असतात, इथं असले तरी ते कैलासवासीच असतात. कारण आपल्यासाठी हे जगत म्हणजे केवळ जगत आहे, त्यांच्यासाठी हे जगत काय आहे? वैकुंठ आहे, कैलास आहे. महाराज अन्नपूर्णाष्टकाच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती. माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. किंवा काश्याम कुटुंबम मम, किंवा संपूर्णम जगदेव नंदनवनम सर्वेपि कल्पद्रुमा. त्यांच्या दृष्टीनं हे जगत काय आहे ते पाहत आहोत आपण. आता ही जी प्रवचन शृंखला आपण सुरू केली याच्यामध्ये अजून एक थोडी गंमत अशी आहे. नवीन एखादा श्रोता एखाद्या प्रवचनाला आला तर त्याला नेमकं कळत नाही की नेमकं विषय काय चाललेला आहे. पण मुद्दाम सांगतो की हा विषय नवीन श्रोत्याला समजायला अवघड जाण्याची शक्यता आहे. कारण काय, याचे अगोदरचे भाग झालेले आहेत. म्हणून त्यांच्या दृष्टीनं आता हे जगत कसं त्यांना दिसतं ते पाहण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यांच्या चालण्याने ते कसं चालतात त्यांचं चालणं आपण पाहतो. त्यांच्या हाताच्या क्रियेने ते काय करतात ती क्रिया आपण पाहिली. मागच्या प्रवचनामध्ये आपण हे सगळं पाहिलं. त्यांचं बसणं कसं, स्वाधिष्ठानावरती ते कसे, म्हणजे त्यांचं आसन कसं, त्यांचं वसन कसं, त्यांची क्रिया कशी, त्यांची दृष्टी कशी म्हणजे पाहणं कसं, त्यांचं श्रवण म्हणजे काय, हे सगळं आपण मागच्या प्रवचनामध्ये अत्यंत विस्तारपूर्वक आणि एकूण एक ओवी पाठोपाठ ओवी पाठोपाठ ओवी पाहत पाहत आपण आलो. हे त्यांच्या दृष्टीने आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. असं संपूर्ण जगदेव नंदनवनम सर्वेपि कल्प. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. यालाच म्हणतात जाणं आणि येणं खुंटून जाणे. यालाच म्हणतात त्याची सरली येर झार झाला सुफल व्यापार. या अवस्थेसाठी ज्ञान आहे, या अवस्थेसाठी योग आहे, या अवस्थेसाठी कर्म आहे, या अवस्थेसाठी भक्ती आहे, या अवस्थेसाठी सेवा आहे, सत्संग आहे, तपश्चर्या आहे, नाम साधना आहे, सद्गुरु वचनांचं काटेकोरपणाने श्रवण, सद्गुरु वचनांचं चिंतन मनन आणि सद्गुरु वचनांचं अनुसरण, हे याच स्थितीसाठी याच अवस्थेसाठी आहे. हे आपल्याला विसरून कदापि चालणार नाही. आणि एवढं जर सूत्र आपण विसरलो तर आपला संसारही गेला आणि आपला परमार्थही नष्ट झाला. म्हणून एवढं सूत्र तुम्हाला मला कधीही विसरून चालणार नाही. म्हणून आपण या जीवनमुक्त महापुरुषांच्या लक्षणामध्ये दोन मुख्य गोष्टींचा विचार करत आहोत. भागवत म्हणतं कथम विचरेत आणि कथम विहरेत. याचा अर्थ काय? कथम वर्तेत प्रश्नार्थक आहे, म्हणजे तो कसा वागतो. कसा वागतो आपण पाहत आलो आतापर्यंत. वेड्या पिशासारखा राहतो, कुठेही बसावे, कुठेही कुठेही फिरावे, राहावे कसेही, काहीही खावे, असा तो वागतो, असा तो राहतो. कथम विहरेत याचा अर्थ काय? तो विहार कसा करतो.
विहार कसा करत असतात ते, किंवा तो जीवनमुक्त महात्मा विहार कसा करतो हे सांगत असताना शब्द संपत 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 जायला लागतात. तो कसा वागतो हे सांगत असताना शब्द संपत 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 जायला लागतात. शब्दांना कुठून तरी ओढाताण करून आणावं लागतं, निदान माझ्यासारख्याला. ही अडचण नाथबाबांची नाही बरं का, ही अडचण माझी आहे. ही अडचण ज्ञानोबारायांची नाही, ही अडचण माझी आहे. कारण ज्ञानोबारायांना ती अडचण नाही, कारण ज्ञानोबाराय स्वतःच त्या अवस्थेत आहेत. नाथबाबांना ती अडचण नाही, कारण नाथबाबा स्वतःच ते आहेत. ही अडचण माझी सांगितली मी. कारण सरते शेवटी जीवनमुक्त महापुरुषाच्या संबंधातलं वर्णन करून सांगितल्यावर असं सांगितलं गेलं की ज्याचा अजून देहभाव नाहीसा झालेला नाही, ज्याची अजून अहंता आणि ममता ज्या अजून सुटलेली नाही, त्याला जीवनमुक्त महापुरुष कळू शकत नाही. म्हणून कदाचित हे सगळे विषय देवालाच बोलावे लागले. म्हणून हे विषय देवालाच ज्ञानोबा होऊन बोलावे लागले. अवतार पांडुरंग नाम ठेवी येले ज्ञानी आरती ज्ञान, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. महाविष्णूलाच अवतार घेऊन नाथबाबांच्या माध्यमातून हे रहस्य उलगडावी लागली. म्हणूनच वेद जे अपौरुषेय आपण म्हणतो की जे कोणत्याही माणसाने निर्माण केलेले नाही, ते भगवंताच्या परब्रह्म परमात्म्याच्या यस्य निश्वसितम वेदः, त्याच्या निश्वासातून ते बाहेर पडलेले आहेत. कारण काय? कारण हे रहस्य ज्याच्या संबंधात किंवा ज्यांच्या संबंधात आहे त्यांच्याशिवाय ते कोणीही उलगडू शकत नाही. आपण फक्त खुणा पाहू शकतो, बस. आपण काय पाहू शकतो? आपण फक्त खुणा पाहू शकतो. आपण फक्त रस्त्यावरती लावलेले फलक पाहू शकतो, पाट्या पाहू शकतो. परंतु आपल्याला जायचं तर त्याच ठिकाणावरती आहे. कथम विहरेत, ते विहार कसा करतात? कसा करतात महाराज विहार? म्हणजे प्रश्न तोच आहे, विहार कसा करतात? कसा विहार करतात? याला एका वाक्यामध्ये सुद्धा उत्तर देऊन पुढे जाता येतं की ते विहार कसा करतात म्हणजे काय? परब्रह्मावस्थेमध्ये राहून, स्वस्वरूपामध्ये निमग्न राहून, निजानंदामध्ये निमग्न होऊन ते अखंड विहार करत राहतात. बस, उत्तर झालं. पण एवढं उत्तर आपण जर का एकाच वाक्यात पाहून पुढे गेलो तर त्याच्याने आपली जिज्ञासा पूर्ण होऊ शकत नाही. कधी कधी तात्पुरती जिज्ञासा पूर्ण जरी झाली तरी तिथपर्यंत जाण्याचे जे मार्ग आहेत ते आपले खुले होऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. विहार कसा करतात याचा अर्थ एवढाच आहे, परब्रह्म स्वरूपाचा परिपूर्ण साक्षात्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. देहाची अहंता आणि ममता त्यांची नाहीशी झालेली आहे, नष्ट झालेली आहे. देहामध्ये राहत आहेत, परंतु देहाचे जे गुणधर्म आहेत त्याची बाधा त्यांना यत्किंचितही होईनाशी झालेली आहे. देहात राहत असताना सुद्धा देहाची बाधा होत नाही किंवा देहाच्या गुणधर्माची बाधा त्यांना होत नाही. यालाच म्हणतात पद्मपत्र मीमांबसा. पाण्यामध्ये राहावं, सरोवरामध्ये राहावं, पण ओलं चिंब मात्र स्वतःला होऊ द्यायचं नाही किंवा होऊ शकत नाही. ती अवस्था हीच आहे. नुसतं एवढंच नाही महाराज, तर पाप पुण्य ही अंगाला लागू देत नाहीत किंवा त्यांच्या लागत नाहीत. आपण पाहिलं गत प्रवचनामध्ये. आता फक्त जे झालेले प्रवचन आहेत ना त्याचा आज पाठपुरावा करायचा आहे आपल्याला. त्याची पुनरावृत्ती एका वाक्यामध्ये आपल्याला करायची आहे.
कारण अजून आपला मुख्य प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. तो प्रश्न असा आहे, हे जीवनमुक्त महापुरुष झालेले जे आहेत त्यांची लक्षणं तुम्ही सांगितलेली आहेत, पण तिथपर्यंत जाण्यासाठी आता आम्ही काय करायचं, हा मुद्द्याचा प्रश्न राहिला ना. कारण नुसतं झालेल्यांच्या कथा ऐकून आपल्याला बसायचं नाही शांत. त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर ते जे झाले आपल्याला ती अवस्था व्हायचं आहे. आपल्याला ती स्वरूप समाधी प्राप्त करून घ्यायची आहे. आणि त्यांच्या संबंधामध्ये जे म्हटलं जातं, निजानंद रूपी जरी घे समाधी, त्या निजानंद रूप समाधीमध्ये निमग्न व्हायचं असतं. म्हणून त्यांना देहाचे गुणधर्म बाधत नाही, त्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही. आपण पाहिलं, आपण जरासं कर्म केलं, मग ते पुण्य कर्म असो का पाप कर्म असो, लगेच आपल्या पाठीमागं ते कर्म आपली मान धरून आपल्या पाठीमागं चालायला लागतं किंवा आपल्याला चालवतं. कर्माच्या बंधनामध्ये आपण गुंतून पडतो, ज्याचा परिणाम असा होतो की बंधनामध्ये आपण पडतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशी आपली अवस्था होते, लक्षात घ्या. पण मग महाराज त्यांचा सुद्धा देह कर्म करतो आहे ना, मग त्यांच्याकडून नाही का पाप होत, त्यांच्याकडून नाही का पुण्य होत. म्हटले तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगी किंवा अंगा. हे अग्निरूप होणं कसं आहे, अग्नीचाच दृष्टांत तुकोबारायांनी का दिला. त्याच्यासाठी अग्नीचा स्वभाव आधी पाहावा लागल. अग्नीचा गुणधर्म असा आहे की त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ टाकला तरी सुद्धा अग्नी त्याला आपल्यासारखं करतो म्हणा किंवा जाळून भस्म करतो म्हणा. हा अग्नीचा गुणधर्म आहे. त्याच पद्धतीनं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. कर्मच एवढ्या विशुद्ध पद्धतीनं, मी शुद्धही म्हणत नाही किंवा ग्रंथ शुद्धही म्हणत नाही, विशुद्ध पद्धतीनं किंवा शुद्धातिशुद्ध पद्धतीनं त्यांची क्रियाच एवढी पवित्र आणि शुद्ध झालेली आहे महाराज, की ती त्यांना तर बंधनात टाकू शकत नाही. पण ती क्रिया जर तुमच्या माझ्या संबंधात घडली तर आपल्याला एका क्षणात बंधन मुक्त करते, एका क्षणात बंधन मुक्त करू शकते. नाही मला एका क्षणामध्ये त्यांनी बंधन मुक्त केलं किंवा जीवन मुक्त केलं तर करतील ना महाराज. त्याच्यासाठी ते चरण आपल्याला घट्ट धरून ठेवावेच लागणार. किती घट्ट धरून ठेवावे लागणार. वरी पडवत पाषाण परी न सोडी, गुरुचरण इतके घट्ट पकडून ठेवावे लागणार. शेवटी आपली निष्ठा त्या चरणांजवळ असलीच पाहिजे. आता कारण काय, ते जीवन मुक्त झाले, ते सिद्ध झालेले आहेत महाराज, ते परमहंस झालेले आहेत. आपण होऊ की नाही हे आपल्याला माहित नाही. ज्या वेळेला आपण स्वतःकडे पाहतो त्यावेळेला उत्तर येतं, मी खरंच उद्धार माझा होऊ शकतो की नाही हे मी जाणू शकत नाही. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ही ज्या वेळेला मी माझ्याकडे पाहतो त्यावेळेला मला कळत नाही. कारण मी साधनेत पुढं नाही ना, मी आत्मचिंतनामध्ये पुढं नाही किंवा मी निधिध्यास नाही. मला जप तप व्रत अनुष्ठान वैकल्य सद्गुरु चरणांची व्हायला पाहिजे तेवढी एकनिष्ठ भावानी सेवा होत नाही माझ्याकडून. सद्गुरु जे दोन सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, त्याच्याकडे माझं लक्ष नाही. सद्गुरु बोलून जातात, मला उपदेश करून जातात, पण त्यांच्या वाक्यावर मी माझं अनुसंधान म्हणजे एकाग्रता मी टिकवून ठेवू शकत नाही. ही माझी काय आहे अवस्था. या वर्षीला जे मंदिरामध्ये आपलं गुरुपौर्णिमेचं प्रवचन झालं तिथंच हा विषय आला होता की ही जी आपली हीनता, ही जी आपली दुर्बलता आहे ना, ही साधकाने कधीही विसरता कामा नये.
ही जर हीन दीनता साधक, ही दुर्बलता साधक कधी विसरला नाही. पतित 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 मी तो त्रिवाचा पतित परी तू आपुलिया सत्ते मज करावे सरते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. इथं पहा, मी ज्या वेळेला माझ्याकडे पाहतो त्यावेळेला मला कळतं मी त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. पण मी ज्या वेळेला तुमच्या चरणांकडे पाहतो ना, त्यावेळेला सांसारिक चिंता ही मिटून जाते आणि पारमार्थिकही चिंता मिटून जाते. असं वाटतं मला काहीच करायची गरज नाही. मुळात गरज आहे बरं का करायची, पण चरणांपासून दूर झालो की सगळं करायची गरज पडते. पण चरणासमोर आलो की काहीच करायची गरज भासत नाही ना. हेच त्यांच्या पूर्णत्वाचं दर्शन आहे. सद्गुरुनाथ महाराज की ही त्यांची पूर्णता आहे. हे त्यांचं जीवनमुक्तपण, ही त्यांची परब्रह्माकार झालेल्या वृत्तीचं दर्शन किंवा अनुभव आहे. आणि पहा, आपल्याला ही जी जाणीव होते त्यांना पाहिल्यानंतर, ते घरी आल्यानंतर किंवा आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर, नुसतं त्यांच्या पायाजवळ बसले, पाय दिसत असले डोळ्यांनी, तरी आपल्याला असं वाटतं बस निवांत निश्चिंत. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या. हे जे आपल्याला वाटतं ना, हा त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या अवस्थेच्या स्वरूपाच्या 1000व्या भागातला एक अंश मात्र ती जाणीव आहे असं आपण समजू. नुसतं त्यांच्या चरणांना पाहिलं, त्यांना आपल्या घरी आलेलं पाहिलं तर आपण एवढे निश्चिंत होतो. स्वरूपात अवस्थित झालेले ते किती आनंदात असतील, ते किती निश्चिंत असतील, ते किती समाधानी असतील महाराज. की साधनेत कच्चे असणारे आपण नुसतं गुरुमूर्ती आणि गुरुचरण डोळ्यासमोरून पाहिले तरी सुद्धा, हा माथा परमनिष्ठेने त्यांच्या चरणावर ठेवल्यानंतर सुद्धा आपलं ऐहिक आणि पारमार्थिक जी चिंता आहे ती आपल्याला जरासं आता असं वाटतं, नाही आता बरं वाटतं, आता थोडंसं बरं वाटतं. काय असेल त्याच्यामध्ये? त्यांची पूर्णता आहे महाराज. त्यांच्या पूर्णत्वाचं ते दर्शन, त्यांच्या पूर्णत्वाची ती अनुभूती आहे. आणि त्याच्यासाठी आपण सजग, आपण सावध राहिलं पाहिजे. कथम विहरेत, कसा विहार करतात ते? असा विहार करतात पहा, स्वरूपाच्या अधिष्ठानावरती किंवा परब्रह्म स्वरूपामध्ये एकाकार झालेले आहेत आणि त्याच अवस्थेमध्ये ते विहार करतात. ज्याचा परिणाम असा होतो की क्रिया स्वाभाविक त्यांच्या देहाकडून घडली ना तरी सुद्धा पाप पुण्य त्यांना बाधत नाही. त्यांना देहाचे गुणधर्म त्यांना बाधत नाहीत. हा कशाचा परिणाम? हा मी आणि माझेपणा त्यांचा नाहीसा झालेला आहे. अहंता आणि ममत्व त्यांचं नष्ट झालेलं आहे. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे ध्यान काय आहे? ध्यान म्हणजे काय? नाथबाबा दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये म्हणतात, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे ध्यान नुसतं मूर्तीचं नाही महाराज, हे ध्यान स्वस्वरूपाचं ध्यान आहे. हे ध्यान त्या परमात्म स्वरूपाचं आहे, परब्रह्म स्वरूपाचं आहे. आणि हे ध्यान अखंड ते करत असल्याचा परिणाम असा होतो, किंवा त्या ध्यानामध्येच ते राहत असल्याचा परिणाम असा होतो की आता त्यांचं मन किंवा त्यांचं जे चित्त आहे किंवा त्यांची जी बुद्धी आहे ती आता देह केंद्रित राहिलेली नाही. ती परब्रह्माकार झालेली आहे, ती विश्वाकार झालेली आहे. यालाच म्हणतात हे विश्वची माझे घर होणे. या असं झाल्याचा परिणाम काय होतो? अहंता ममता देहाच्या संबंधामध्ये राहिली नाही. त्यांना विचारावं देह कोणाचा आहे, ते काहीच बोलणार नाही. आणि तसंही ते बोलतच नाहीत. जीवनमुक्त महापुरुषाच्या संबंधामध्ये लौकिक लक्षणं सांगत असताना भगवंतांनी पुढे 3 लक्षणं सांगितले. पहिलं लक्षण सांगितलं जडत्व. दगड जसा पडून राहतो तसे ते जड होऊन राहतात.
आपण दगडासारखे कधी एका जागेवर पडून राहतो का? 10-12 तासासाठी पडून राहू महाराज. पण आपल्याला काही काम नसलं की करमत नाही. आपण म्हणतो काम द्या. आपल्याला सवय लागली महाराज प्रपंच संसार कर्म करायची. आपल्याला शांत बसणं जमत नाही. कारण काय? आपली वृत्ती कर्मात गुंतून पडलेली आहे. बरं, कर्मात का गुंतत नाही ना? पण ती कोणत्या कर्मात गुंतलेली आहे त्याची चर्चा इथं करायला नको. ती थोडक्यामध्ये प्रपंच संसार कर्मात गुंतून पडलेली आहे महाराज. अहंता आणि ममता त्यांची नष्ट झाल्याचा परिणाम असा आहे की त्यांना देहाच्या संबंधामध्ये आता मी हे करावं, मी ते करावं असे संकल्पच उत्पन्न होत नाही. आणि असले नसलेले सारे विकल्प त्यांचे नष्ट झालेले असतात. आपल्याला विकल्प मगाशी आपण एक वाक्य ऐकलं ना, सिद्धांची स्वाभाविक जी स्थिती आहे किंवा जे लक्षण आहेत ती आपल्यासाठी साधन आहे. त्यांचं स्वाभाविक लक्षण इथं काय सांगतात की ते संकल्प विकल्प रहित झालेले असतात. त्यांची ती स्वाभाविक अवस्था. आपल्याला ती साधना सांगितली की तुम्ही संकल्प विकल्प रहित व्हा. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे सोडायला सांगितले महाराज. विकल्प त्यागायला सांगितला. त्यागला जातो. जायचा असेल त्यावेळेला जाईल महाराज. पण आपण जाईल म्हणून नुसतं हाताची घडी घालून बसलो तर तशाने तो जाणार नाही. अगोदर त्याला घालवायचे प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्न होतात आहेत हे कळालं की मग आपल्याला त्या प्रयत्नांना यश सद्गुरू देत असतात, भगवंत देत असतात. सांडिल्या संकल्प विकल्पांसी कल्पांती ही नातळे जासी, जीविका ओकिल्या ओकासी परतोनी कोणासी न घेववे. पहा त्यांचं अंतःकरण कसं झालं. संकल्प विकल्प रहित त्यांचं अंतःकरण होऊन त्यांचा देह नुसता फक्त कार्य करतो आहे. अंतःकरण प्रवृत्ती जी आहे संकल्प विकल्प रहित झाली. त्याच्यात संसार प्रपंच कर्माचे संकल्प उत्पन्न होत नाहीत. आणि परब्रह्म स्वरूपाच्या संबंधातले जे विकल्प जीवाच्या आणि देवाच्या मध्ये काही गोष्टी असतात महाराज, ज्या आपल्याला स्वस्वरूपाचा अनुभव घेऊ देत नाहीत. त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? त्याच्यातली पहिली गोष्ट आहे मल, दुसरी गोष्ट आहे विक्षेप आणि तिसरी गोष्ट आहे आवरण. या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वस्वरूपाचा साक्षात्कार जीवाला होऊ देत नाहीत. मग मल कसा दूर सारावा त्याची वेदांतांनी भक्तिशास्त्रांनी परिभाषा दिलेली आहे. मलाला दूर करण्यासाठी कोणतं साधन, विक्षेप कसा दूर होतो त्याच्यासाठी साधन, आणि या मनबुद्धी चित्तावर असलेलं आवरण नष्ट होऊन आता उघडा देव डोळ्याने दिसायला लागतो. हे आवरण कसं जातं ते आपल्याला वेदांतांनी, ते आपल्याला भक्तिशास्त्रांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. पाहू थोडक्यात आपण काही गोष्टी. असं त्यांचं अंतःकरण झालं संकल्प विकल्प रहित. आता ते वापस यायचं म्हटलं तर येत नाही. आपणही असेच वृत्तीशून्य, यालाच म्हणतात वृत्तीशून्य अवस्था, यालाच म्हणतात संकल्प शून्य अवस्था. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. आपली ही अशी शून्यावस्था होते ज्या वेळेला आपण गाढ झोपेमध्ये असतो. अगदी गाढ झोप लागलेली आहे आपल्याला. ना डास चावत आहेत, ना गरमी होती आहे, ना अधिक थंडी वाजते आहे, ना खाली जमिनीवर खाली काही टोचत आहे आपल्याला, काहीच नाही. शारीरिक स्तरावर आनंदात पहुडलेलो आहोत. मानसिक स्तरावर काही ताण नाही, तणाव नाही, देणं नाही, घेणं नाही, भांडण नाही, तंटा नाही. पोटभर पोटात 2 घास धर्मपत्नीच्या हातचे, आईच्या हातचे पडलेले असतात. हात दुखत नाही, डोकं दुखत नाही, पाय दुखत नाही. म्हणजे भौतिक ताप, दैविक ताप, आध्यात्मिक त्रिविध ताप रहित. पण असं बहुतेक वेळा कदाचितच एखाद्या व्यक्तीची अशी अवस्था असेल की त्या क्षणाला त्याला एकही ताप त्रास देत नाही.
काही काही साधक मंडळी, काही काही माणसांना ना आध्यात्मिक ताप ना अधिदैविक ताप, पण असं आपण म्हणू शकत नाही. असं जर म्हणायला गेलं तर मग त्यालाच जीवनमुक्त म्हणावं लागतं, त्यालाच असं म्हणावं लागतं आता तू परिपूर्ण झाला, असो अधिक बाहेर जायचं नाही. आपण ज्या वेळेला असं गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला अशी वृत्तीशून्य अवस्था होते, पण तीही पूर्ण होत नाही. तिथही स्वप्न आपल्याला पडतात असं आपण म्हणू. फार कमी वेळेला असं झालं असेल का नाही मला माहित नाही, पण असं होऊ शकतं. स्वप्नही पडत पडत स्वप्न सुद्धा दिसत नाहीत. मग माणूस म्हणतो काय झोप लागली मला रात्री, एवढी घाड स्वप्न सुद्धा पडलं नाही. रात्री डोळा बंद केला, सकाळीच उघडला असं. पण आपण उठल्याबरोबर आपली वृत्ती पुन्हा जागेवरती येते, तशी त्यांची वृत्ती वापस येत नाही. आपली वृत्ती कशी वापस येते? आपल्याला जाणीव होते ना, सुखदुःखाची जाणीव होते, आपल्या परक्याची जाणीव होते, देण्या घेण्याची जाणीव होते. झोपेतून उठलं की संसार सुरू होतो आपला. डोळा उघडला की आपलं दिवसभराचं जे शेड्यूल आहे, नियोजन आहे, सत्र आहे, ते आपलं सुरू होतं. आता असं करायचं, मग असं करायचं, मग तसं करायचं, मग हे जातील त्यांना डबा द्यायचा, मग ते लेकरं जातील, बाळ जातील, त्यांना डबे देऊन पाठवायचं, आणि मग मी काय करायचं? मग कोणी म्हणतं मी असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, ते करायचं. संकल्प चाललेले आहेत आपले, नियोजन चाललेलं आहे. आपण वृत्तीवर आलो लगेच. वर नुसतंच एवढं होत नाही ना, आपल्याला बोलणं कळतं, समोरच्याचं चांगलं कळतं, वाईट कळतं. कोणी निंदा केली, आपल्याला 4 शिव्या दिल्या, आपल्याला कळतं ना. कोणी टोचून बोलला, आपल्याला जाणीव होती. मग आपला दिवस खराब होतो, मग दिवसभर आपण त्याच विचारात राहतो, मग आपल्याला दुःख होतं, वेदना होतात, मन अस्वस्थ होतं. बरं नाही हे काही झालं तर निदान पोळी भाजताना पोळीची वाफ तरी लागते, भाजी चिरताना निदान विळीनं बोट तरी कापलं जातं. कापले गेलं की अरे 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 मला त्रास झाला, मला दुःख झालं. हे काय आहे? या वृत्तीवर आपण आहोत ना, याची दर्शन आहेत महाराज. थंडी वाजते, ऊन लागतं, गरमी होते, पायाला टोचत आहे. बारीक बारीक आपण दृष्टांतावरून समजून घेत आहोत की वृत्तीवरती राहणं आणि न राहणं कसं असतं ते सांगितलेलं आहे. त्यांच्या देहाला तुम्ही कुठेही टाका, कसंही टाकलं जरी त्यांनी, आपण कशाला टाकायचं? तेच टाकतात. कुठेही जमिनीवरती पडतील, दगडात पडतील, मातीमध्ये पडून राहतील. हरिराम बाबाच्या देहाला जखमा झालेल्या नाहीत का हो? आपल्याही बाबांच्या झाल्या असतील ना, पण आपण पाहू नाही शकलो त्यांना. दिव्य नेत्र, दिव्य चक्षु घ्यायचे आणि त्यांनाच पाहायचं आहे आपल्याला. ह्या डोळ्यांनी पाहिलं ना तर तोपर्यंतच पाहू शकतो जोपर्यंत वस्तू समोर आहे. आता आपण एकमेकांना पाहतो, आपण एकमेकांपासून बाजूला गेलो तर वस्तू तशी दिसत नाही जशी प्रत्यक्ष दिसते, तिला आठवावं लागतं. बरं आठवलं तरी तितकं तंतोतंत आठवू शकू का? ते सुद्धा आपण त्याच वस्तूला आठवू शकू जिचा ध्यास आपल्या मनात असतो. ज्या माणसाचा ध्यास, ज्या वस्तू व्यक्तीचा ध्यास त्याच्या समोरून बाजूला गेलं, तिसऱ्याने आपल्याला विचारलं का हो ते कशी आहे दिसायला सांगा, त्याच्या संबंधात आपलं पूर्ण चित्तवृत्ती त्याच्यात अडकलेली असेल तर आपण त्याच्या रूपाचं, वस्तू व्यक्तीचं वर्णन करू शकतो. नसता आप मुए पीछे डुब गई दुनिया, हेच आहे महाराज. आहोत तोपर्यंत जगत असतं, आपण पुढे गेलो की संपलं. कोणी म्हणतं आम्ही आमच्या माणसापासून दूर गेलो तरी ते काही आमच्यासाठी संपले नाहीत आणि आम्ही त्यांच्यासाठी संपलो नाही. कस काय? अहो तुम्ही आसक्तीनं धरून ठेवलं ना त्यांना, आसक्तीनं सोडून पहा. तुम्ही इकडं पाहिलं काय, तिकडं पाहिलं काय, नवे नवे तुमची जर आसक्ती त्यांच्यात नसेल, ढळढळीत डोळ्यांनी तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहा, तुमची चित्तवृत्ती त्यांच्यात अडकूच शकत नाही. आणि ते तुम्हाला जसे दिसायला पाहिजे तसे दिसतच नाही, कारण आसक्ती नसते. चांगल्यात चांगलं दिसणारं डोळ्यासमोर आणून ठेवलं पण आपल्याला ते आवडत नसेल तर आपलं मन तिथं गुंतत नाही. आणि कसंही असू देत, आपलं जर मन गुंतलं असेल तर सगळं जग आपलंसं वाटतं आपल्याला. हे सूत्र मनाचं आहे बरं का, हे सगळे मानसशास्त्र आहे. आवडलं
तर भाजी भाकरी सुद्धा चांगली लागते माणसाला, पिठलं भाकरी सुद्धा आवडते. पण आवडत जर का नसलं तर श्रीखंड पुरी जरी समोर आणून ठेवली तरी भुका तर नाही लागल्या तुम्हाला? लागल्या तर सांगा, आपण अन्न पाण्याचा दृष्टांत न घेणार नाही, पुढे चालू. अहो छोट्या छोट्या गोष्टींना आपण झटकन देह भावावर येतो, वृत्तीवर येतो. ही आपली वृत्ती कधी नष्ट होईल? एवढं सोपं नाही वृत्ती नष्ट होणं. महाराज म्हणतात सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. इकडं जिजामाता म्हणतात अहो तुम्ही एका भक्तांनी रस प्यायला बोलावलं महाराजांना, उन्हाचे दिवस होते, रस प्यायला चाललात ना त्यांच्या शेतात, येता येता उसाची मोळी दिली त्यांनी, जर तुम्ही घेऊन या आपल्या लेकरा बाळांना. कळतं मला धर्मपत्नी आहे ती, मला सांगते आहे की तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी ऊस घेऊन या. महाराज आणतात सुद्धा. बाकी गंमत पुढे वेगळी होते की गावातले मुलं महाराजांना म्हणतात महाराज मला द्या ना, मला द्या ना. महाराज एका एकाला वाटत येतात. 3 लेकरांपुरती 3 दांडके बाजूला ठेवतात. तेवढे जर नेले नसते तर जिजाबाईनं काय केलं असतं हे महाराजांना माहित होतं. थोडक्यात भाव असा आहे, हे सगळं करून सुद्धा सुखे मी निजलोगा शून्य सारुनी तेथे. त्यांची वृत्ती कधीच पुन्हा देहभावावर येत नाही. आणि येत जर असेल तर ती कशी देहभावावर आणून कसं कार्य करायचं त्याची हातोटी त्यांनाच माहित. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. आपण म्हटलं आपल्याला झोप आली तर आपल्याला हे सगळं लागतं. पाण्यातली मासोळी अशी पाण्यातच राहते, तरंगते, मग तिला झोप आल्यावर ती झोपत कशी असेल? महाराजांनी पुढे तर्क वितर्कच लावला नाही. बाबा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ना. नको डोकं लावू. अहो पुन्हा एकदा सांगतो, आपण असे झटकन वृत्तीवर येतो. आपल्याला फक्त सुख दुःख जीवनात व्हायचाच उशीर. छोट्या छोट्या गोष्टीनं इतके सुखी, इतके सुखी. कपडे घेतले सुखी, आज मी फार आनंदात आहे. म्हटले का? नवीन कपडे घेतले. मी फार आनंदात आहे, आज नवीन वस्तू घेतली, नवीन हे घेतलं ते घेतलं. आज मी फार दुःखात आहे का? माझं हे हरवलं, हे गेलं, ते गेलं, ते गेलं. छोट्या छोट्या कपड्यांनी कुठं सुखी व्हावं आपण? असं बोलणं सोपं आहे. महाराज मला तुम्ही द्या नवीन धोतर, हे फेडून ते घालून बसल. याच्यापेक्षा वेगळे काठ जर पाहिले ना त्याचे, सोपं नाही जगताचं आकर्षण. आपल्याला जग ही माया, हा प्रपंच असा बोटावर फिरवतो महाराज, आणि आपण फिरत राहतो. फिरत राहू आपण, पण फिरायचं नाही. म्हणून चरण घट्ट पकडून धरायचे. आता पुन्हा सांगतो मी, ही एवढं का सांगतो? ह्या वाक्यावरती आपल्याला खूप विचार करायचा आहे. आपण किती लवकर वृत्तीवर येतो. हो, थोड्या थोड्या गोष्टीनं सुखी आणि थोड्या थोड्या गोष्टीनं दुःखी. म्हणजे आपल्याला हसायलाही वेळ नाही ना आपल्याला रडायलाही वेळ नाही. असे कसे हो आपण? आणि त्यांच्याकडे पहा, वर्षानुवर्ष झाले कधी त्यांना कोणी हसताना पाहिलं नाही आणि कधी रडतानाही पाहिलं नाही. हसताना जरी पाहिलं असेल तरी ते त्या अवस्थेतच हसतात, आणि रडताना पाहिलं तरी अवस्थेतच रडतात. आता ते कुठं, आपण कुठं आहोत? आलं का आता डोळ्यासमोर? बस एवढं डोळ्यासमोर येण्यासाठी पुन्हा 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 त्या वाक्याचा विचार असतो, मारा असतो. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराभास पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. आम्ही कसे झालो? निरंजनी आम्ही बांधिले घर. आता घरच तिथं बांधलं म्हटल्यावर मग आता काही घर सोडून कुठं जायची गरज? आपलं घर आहे ना,
आपलं सोडून कशाला दुसरीकडे कुठं जायचं? गेलो तरी सुद्धा आपल्याला पुन्हा आपल्या घरी. ही जी आपुलकी आहे ना, ही आपुलकी त्यांची त्या स्वरूपामध्ये आहे. स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून म्हणतात तिथंच घरदार सगळं आमचं तिथंच झालं. आता वापस यायचा विषयच राहिला नाही. तुम्ही तुमचं घर सोडत नाही तर आम्ही तरी आमचं का सोडायचं? लक्षात आलं का? तुम्ही तुमचं घर सोडत नाही म्हणजे सामान्य घर सोडत नाही. एक गुरु महाराज म्हटले तुम्ही आता कायमचं घरदार धर्मपत्नी लेकर बाळ सोडून चल माझ्यासोबत. तर थोडा विचार करावा लागेल. त्यातही गुरु महाराज कोणाला म्हणतात त्याच्यावर ते सगळं पुढचा विषय अवलंबून आहे. आणि दुसरं घर तुम्ही सोडत नाही. तुम्ही जीव भावरूपी तुमचा अहंकार सोडून, म्हणजे तुमचं ते घर तुम्ही मानून बसला, तुम्ही ते सोडायला तयार नाहीत. आणि आमचा तो स्वभाव नाही म्हणून आम्ही तिथून वापस येऊ शकत नाही. पण जो देहभाव तुम्ही बाळगला ते तुमचं घर आहे असं तुम्हाला वाटत असेल, मुळात ते घर नाही बर का, ते अरण्य आहे. याचं वर्णन भागवतामध्ये जडभरतांनी राजा रघुगणासमोर संसार भवाटवीचं वर्णन म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे. ते प्रकरण फार वाचण्यासारखं आहे की इथं या संसाररूपी अरण्यामध्ये जीवाला काय काय त्रास होतो त्याचं रूपकाने वर्णन केलं भागवतामध्ये. तुमचं घर नाही पण तुम्हाला ते घर वाटतं. आमचं घर दिसत नसलं तरी सुद्धा त्या निरंजन रूपी घरामध्ये आम्ही वास करतो, निवास. वापस वृत्तीवरती येत नाहीत हा आपला मुद्दा आहे. कधी येत नाहीत? कोणी म्हणेल अहो नव्याचे 9 दिवस, नव्याचे 9 दिवस. नवीन महाराज कोणीतरी आला समाजामध्ये प्रचलित झाला तर थोडे दिवस महाराज महाराज महाराज, मग लोक हे ते पाठीमाग पूजा आरत्या थाळ्या, असं होऊ शकतं. असं होऊ शकतं सामान्य स्तरावरती बर का. पण जीवनमुक्त महापुरुषाचं तसं होत नाही. त्यांच्या जीवनात कितीही परिवर्तन येऊ देत आणि कितीही घटनाक्रम त्यांचा बदलू देत, परंतु तरी सुद्धा ते वापस येत नाहीत. संकल्पांती ही नातळे त्यासी. कल्पांत म्हणजे आता त्याचं गणित मी नाही सांगू शकत. कल्पांत नसता लिहून आणलं असतं महाराज. एक कल्प म्हणजे किती काळ असतो. बाबांनी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा, हे जे सद्गुरु महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन बाबांचं समाधी मंदिरामध्ये झालं होतं, गुणवंत महाराजांच्या निजानंदी स्थित होण्याच्या नंतर का नाही अगोदर महाराज होते. त्यावेळेला गुणवंत महाराज होते आणि त्याच वर्षी हा अभंग चिंतनासाठी घेतला, अकल्प आयुष्य. तिथं कीर्तनाच्या सुरुवातीला बाबांनी अकल्प म्हणजे किती काळ असतो त्याचं ते वर्णन केलंय. जेवी का ओकिल्या ओकासी परतोनी कोणासी न घेववे. इथं एक विभत्स दृष्टांत नाथ बाबांनी दिला. ते वापस येत नाहीत. कसे? जसं तोंडा जीविका ओकिल्या ओकासी परतोनी कोणासी न घेववे. पुन्हा ते खाल्लं पिल्लं जाईल का जे तोंडातून बाहेर पडलं ते? आपणच खाल्लं पिल्लेलं बाहेर पडलं ना. आपल्या शरीरातून बाहेर पडलं, पुन्हा ते ग्रहण करावं वाटेल. किती त्याच्या संबंधामध्ये आपली अनासक्तता उत्पन्न झालेली आहे, तेवढे ते अनासक्त झालेले आहेत. आणि हे नुसते अनासक्त पत्नी, लेकरं बाळ, पतिराज, दुसऱ्याच्या संबंधात अनासक्त व्हायला पाहिजे महाराज. दुसऱ्याच्या संबंधामध्ये अनासक्त होऊन बरेच जण एकांती झाले, पण स्वदेहाची आसक्ती मात्र काही सुटली नाही. अहंकार मात्र काही सुटला नाही. त्यांचा तो सुटलेला असतो. त्याचप्रमाणे इंद्रिये विषयी क्रीड न करिता संकल्प शून्य मुक्तासी मनपणे नाही मन वृत्ती शून्य या लागी. आता त्यांचं मनच थाऱ्यावर राहिलं नाही, जागेवरच नाही महाराज. ते मन कसं झालं? त्याचं मन पण नाहीस झालं. मनाद्वारे सगळे व्यवहार आपले चाललेले आहेत असं आपण आता म्हणू. मन शब्द आला म्हणून मनाद्वारे संकल्प विकल्प, मनाद्वारे सगळे व्यवहार. मन म्हणतं असं कर म्हणून आपण पळतो, मन म्हणतं तसं कर म्हणून आपण करतो.
मन पण हरवून गेलं महाराज, त्यांचं मन हरवून गेलं, वृत्तीशून्य अवस्था झाली. आणि आता म्हणूनच देह त्यांचा नुसता चलायमान आहे, ते त्या वृत्तीवर, देहाच्या वृत्तीवर राहिले नाही. ज्याप्रमाणे दृष्टांत दिला, बालक लेण या प्रमाण नेणे तरी अंगी शोभे लेईलेपणे, तेवी कर्मे विगुंतली करणे मुक्त अकर्तेपणे अलिप्त. त्यांची अलिप्तता कशी असते? एखाद्या लहान बाळाच्या पायात आपण चांदीचे वाळे घालतो, चैन घालतो, त्याला काही अलंकार आपण दागिने घातले, त्याला त्याचं मोल कळतं का? मोल कळत नाही. पण ते दिसायला बाळ कसं दिसतं, त्याला मोल कळतं की नाही ते महत्वाचं नाही. अलंकार घातल्यावर, कपडे घातल्यावर ते बाळ किती सुंदर दिसतं ते महत्वाचं आहे. अलंकाराच्या मोलाच्या संबंधामध्ये, नवे नवे अलंकाराच्या सुद्धा संबंधामध्ये ते बाळ अलिप्त आहे. बस घालणाऱ्याने घातले म्हणून ते शोभून दिसत आहे, त्याला एवढाच मुद्दा आहे. तसं तर देहात आहेत म्हणून आहेत, बाकी देहाशी त्यांचं लिप्त पण, मनाशी त्यांचं मन देहभावाच्या वृत्तीवर अजिबात नाही महाराज. आणि अशा पद्धतीने ते संकल्पशून्य किंवा वृत्तीशून्य अवस्थेमध्ये विहार करतात. कथम विहरेत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण या ओव्या पाहतो. अवस्थेमध्ये विहार करत असतात किंवा करू शकतो, आणि जो असा विहार करू शकतो त्यालाच मुक्त म्हणतात, दुसऱ्याला मुक्त म्हटलं जात नाही. संकल्प विरहित विहार तोची मुक्त जाणपासाचार, कथम विहरती हे उत्तर थोडेने फार सांगितले. जे संकल्प शून्य असतात, ज्यांचं मन वृत्तीवरच नाही किंवा ज्यांची वृत्ती देहभावावरच नाही, तेच काय आहेत? जीवनमुक्त आहेत. याचा अर्थ असा आहे. आता दुसरं सूत्र, पहिलं सूत्र आपण मगाशी ऐकलं, कोणतं? स्वाभाविकरित्या संकल्प विकल्प रहित ते झालेले असतात, आपण व्हायचा प्रयत्न करायचा. आता दुसरं सूत्र, ते संकल्प विकल्प रहित विहार करत असतात, संकल्प शून्य असतात, त्यांना मुक्त म्हटलं जातं किंवा वृत्ती शून्य असतात. तसं देहाच्या संबंधामध्ये यालाच म्हणतात तुम्ही अनासक्त पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करत चला. फार देहाकडे तुम्ही अडकून राहू नका. मग त्याच्या संबंधामध्ये, देहाच्या संबंधामध्ये न्याय सांगितला भागवताने, नाथ भागवतामध्ये. देहाला फार कष्टही द्यायचे नाहीत आणि देहाला फार सुखातही ठेवायचं नसतं. अगदीच देह भक्ताने काट्यावर टाकून दिला असंही देहाच्या संबंधामध्ये करून चालत नाही, कारण अजून परमार्थ मार्ग आपला बाकी आहे. देहाला का जपायचं आणि कुठपर्यंत जपायचं? जोपर्यंत या देहाने गुरुचरण सेवा होते तोपर्यंत देहाला जपायचं. हरी गुरुचरण सेवा जोपर्यंत देहाकडून होते तोपर्यंत देहाला जपायचं. येर देहाला जपण्याचं कारण साधकाने शोधूनही काढायचं नसतं. मी तुमच्यासाठी जगेन, याच्यासाठी जगेन, त्याच्यासाठी जगेन. अरे 100 वर्ष जगायचो तर आज माझ्या देहाला राख लागली पाहिजे. काही कोणासाठी जगायचं नाही, कोणासाठी मरायचं नाही. जगायचं असेल हे शरीर तर गुरु सेवा, गुरुचरण सेवा, हरिमूर्तीची सेवा घडत असेल या देहाकडून, तर देहाला कसं ठेवायचं? आपण काट्यावरही लोटून द्यायचं नाही आणि त्याला विषय भोगांमध्ये लिप्त सुद्धा होऊ द्यायचं नाही. त्याला मधून घेऊन चालायचं, त्याला मधून घेऊन चालायचं. ही संतांची कला, ही साधूंची कला आहे महाराज. आणि असं अनासक्त देहाच्या संबंधामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. असं प्रयत्न करत गेलो तर कधी काळी वृत्ती शून्य होऊ. दुसरं सूत्र. परंतु भगवंत आता एक गोष्ट इथं उद्धवजी महाराजांना सांगतात. कथम विहरती हे उत्तर थोडेने फार सांगितले. उद्धवा, आतापर्यंत मी तुला मुक्त, जीवनमुक्त महापुरुषाची लक्षणं सांगत 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 इथपर्यंत आलेलो आहे. मी सांगितले लक्षण हो, तू ऐकले लक्षण हो. लक्षात राहिले लक्षण ही चांगली गोष्ट आहे. नसेल लक्षात राहत तर एक एक सूत्र लिहून घेतलं पाहिजे जिज्ञासू भक्ताने.
एखाद्याने लिहून घेतलं हो, पण भगवंतानी एक गंमतीची गोष्ट इथं अशी सांगितली, मी जे जे लक्षण तुला आतापर्यंत सांगितले उद्धवा, ते लक्षण वाचून आणि ते लक्षण ऐकून आणि ते लक्षण लक्षात ठेवून नवे नवे लिहून का होईना, जरी तू तुझ्या पाठात ठेवले आणि त्या लक्षणांना अनुसरून जर तू मुक्त पुरुष शोधायला गेला तर तुला तो मुक्त पुरुष ओळखायला येईलच असं अजिबात नाही. आता हे ऐकल्याबरोबर उद्धवजी महाराज जरा घाबरले. आणि खरी गोष्ट आहे ना, 4 महिने आता होतील महाराज, आपण प्रत्येक पौर्णिमेला जीवनमुक्त बाबांनी सांगितलं आपले जे आहे त्या आपल्याला ओळखायचं आहे, म्हणून आपल्याला यावर्षी पौर्णिमेला लक्षणं पाहिजे आहेत. आणि इथं देव म्हणतात मी कितीही तुला लक्षणं सांगितले आणि तू कितीही ऐकले आणि त्या लक्षणांना लक्षात ठेवून जर तू जगात जीवनमुक्त महापुरुष शोधायला गेला तर तो तुला ओळखायला येईल असं मी तुला सांगत नाही. यायचा असेल तर येईल, नसता समोरून गेला तरी तुला तो कळणार नाही. हे सूत्र आहे. किती अवघड. मग लक्षणांचं काय करायचं आता? लक्षणांचं काय करायचं आता? लक्षणांनी जर ते ओळखताच येत नाहीत आणि ओळखण्यासाठी जर लक्षण आहेत पण तुम्ही म्हणतात ते ओळखू शकत नाही, मग लक्षण कशासाठी आणि लक्षणांचं आता मी काय करायचं? भगवंत म्हणतात म्या सांगितली जी जी लक्षणे ती ती मुक्ताची मुक्तची जाणे आणि कासी व्युत्पत्तीपणे मुक्त जाणणे हे न घडे. व्युत्पत्तीपणे या शब्दाचा अर्थ काय? व्युत्पत्ती याचा अर्थ असा आहे की युक्ती प्रयुक्तीनं, युक्ती प्रयुक्तीनं आपल्या बौद्धिक चातुर्याने, आपल्या ग्रंथ सेवनाने आणि आपण जे श्रवण केलंय त्या सगळ्या गोष्टीनं बौद्धिक चातुर्याने थोडक्यात एका वाक्यात मुक्त पुरुषाला जाणायचं म्हटलं तर हे न घडे. मुक्त जाणणे हे न घडे, तो अशाने जाणला जाऊ शकत नाही. सकळ वेद शास्त्र संपन्न त्यासी ही न कळे जाण, देही असे जासी देहाभिमान त्यासी मुक्त लक्षण कळेना. सुरुवातीला आपण ऐकलं प्रस्तावनेमध्ये, जो देहाभिमान ज्याचा आहे त्याला मुक्त ओळखता येऊ शकत नाही. त्याच्यासाठी अगोदर मुक्त व्हावंच लागतं, आपोआप मुक्त असा एक अर्थ. म्या बोलिलो लक्षणांची पोथी, म्या बोलिलो लक्षणांची पोथी साक्षेपे घेऊनी हाती, जरी हिंडिन्नला त्रिजगती तरी मुक्ताची स्थिती कळेना. भगवंत म्हणतात ही जी लक्षणांची पोथी आहे ना, ही अशी हातात घ्यायची आणि सगळ्या त्रैलोक्यात फिरायचं. तर त्रैलोक्य जाऊ द्या, आपण फक्त मृत्यूलोकात विचार करू, मृत्यूलोक जाऊ द्या, भारतात विचार करू, भारतात जाऊ द्या, आपण महाराष्ट्रात विचार करू, महाराष्ट्रात जाऊ द्या, संभाजीनगर शहरात विचार करू, शहराचं जाऊ द्या. इथं कुठं होता, कुठली कॉलनी आता, याच जिजामाता कॉलनीमध्ये जरी आपण अशी पोथी घेऊन फिरलो ना तरी आपल्याला असा कोणी भेटणार नाही, किंवा भेटला तरी ओळखता येणार नाही. म्या बोलिलो लक्षणांची पोथी साक्षेपे घेऊन हाती. भगवंत म्हणतात जरी हिंडिन्नला त्रिजगती, त्रैलोक्यात पोथी घेऊन फिरा, पोथीत हे लक्षण सांगितलं, दाखवा तुम्ही असे, हे लक्षण आहे का, हे लक्षण आहे का, हे लक्षण आहे का, सापडू शकत नाही. आणि मग एखाद्याला हे लक्षात आलं की मी मुक्त जाणला किंवा मला मुक्त ओळखायला आला, जेणे साचार मुक्त जाणीतला तोही सत्य जाण मुक्त झाला. मुक्ताला जाणणं म्हणजे स्वतः मुक्त होणं आहे. हा प्रश्नच होता ना आपला की मुक्त व्हावं कसं, तर त्याचं हे उत्तर आहे महाराज की जीवनमुक्त पुरुषाला जाणणं म्हणजे स्वतः बंधनातून मुक्त होणं आहे. कारण जाणता 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 आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे ना, तिथपर्यंत गेलं की हाही मुक्त झाला म्हणून त्याला कळतं रे हा पण मुक्त आहे. पण आता त्याला जे मुक्त पण जगात दिसायला लागतं ना ते कोण्या एकाच्या संबंधामध्ये दिसत नाही बरं का. भगवंत म्हणतात नसता त्याला एक मुक्त दिसला दुसरा बद्ध दिसला, तो म्हणतो हा मुक्त आहे, पण हा मुक्त नाही, हा बद्ध आहे बरं का. असं जो खरा मुक्त झाला त्याला हा भेद पण त्याला राहत नाही. एक
सत्य तोही सत्य जाण मुक्त झाला, अनुमान योग्यतेच्या बोला, मुक्त जाणवला हे मिथ्या. जाणता 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 तिथपर्यंत आपण गेलो की मग आपल्याला कळतं. कारण एका प्रकारे आपण आरशासमोर येऊन उभं राहिलेलो असतो. एका प्रकारे आपण आरशासमोर येऊन उभं राहिलो. आरशासमोर आलं की कळतं, अच्छा मी असा आहे का. म्हणजे ज्याला मी तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे म्हणत 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 आरशासमोर आलो तेव्हा कळालं तो असा आहे. आणि तो असा आहे म्हणत असताना आरशात पाहिल्याबरोबर कळालं हा तो तर राहिलाच नाही, हा सर्वस्वी मीच झाला. लक्षात आलं. अडचणीचं वाक्य आहे. पण हे असं न होता एखाद्याने नुसतं अनुमान काढलं. अनुमान म्हणजे काय, मला असं वाटतं, याला म्हणतात अनुमान. ज्याच्यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही ते झालं अनुमान. धूर दिसतो आहे पण आग दिसत नाही, अग्नी दिसत नाही. आपल्याला असं वाटतं, मला असं वाटतं तिकडं आग लागलेली आहे, काहीतरी जळत आहे. अग्नी दिसला का तुला? नाही, पण म्हणले धूर दिसला ना. हे असं अनुमान वगैरे असतं. पण हे जर कोणी म्हटलं मी अनुमानावरून त्यांना जाणेल, सोपं नाही. आणि जर कोणी म्हटलं मी अनुमानाने त्यांना जाणलं तर ती त्याचं बोलणं खोटं आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. जेणे सूर्य देखिला यथार्थता, तो जग देखे तत्प्रकाशता. जेणे मुक्त जाणीतला तत्वता, तो नित्य मुक्तता जग देखे. ज्या वेळेला आपण सूर्य पाहतो महाराज, त्यावेळेला सूर्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं जग दिसतं. तसं आपण ज्या वेळेला मुक्त पाहिला जातो त्यावेळेला हे समस्त जगत आपल्याला नित्य मुक्ततेचा अनुभव या जगताकडून आपल्याला प्राप्त व्हायला लागतो. कारण आता आपलं मुक्त व्हायचं काही बाकी राहिलेलं नसतं. म्हणून त्यांना जाणण्याचे हे आपले प्रयत्न आहेत. उद्धवजी महाराजांना ज्या वेळेला हे भगवंतांनी सांगितलं की त्यांना जाणणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही, त्यावेळेला भगवंत उद्धवजी महाराज म्हणतात, देवा असं करू नका. थोडं तरी त्यांना जाणता येईल असं काही लौकिक लक्षणं सांगा ना. लौकिक सांगा. आतापर्यंत आध्यात्मिक सांगितले. मागच्या पौर्णिमेत जेवढे लक्षणं आपण ऐकले ते सगळेच्या सगळे आध्यात्मिक स्तरावर आहे. स्वाधिष्ठान रूपी आसन, हे असं श्रवण, तसं कीर्तन, तसं मनन. कोणी म्हणेल आता हे आसन काय असतं, आम्हाला लोकरीचं माहिती, घोंगडी माहिती, चटई माहिती, हे आसन आम्हाला माहिती. त्याच्या पुढची आसनं पद्मासन माहिती, योगासन माहिती, वज्रासन माहिती, शीर्षासन माहिती, मंडूकासन माहिती, मयूरासन माहिती. हे सगळे आसन आहे. स्वाधिष्ठान रूपी आसन काय आहे, पण हे आध्यात्मिक लक्षण होते. आता उद्धवजी महाराज म्हणतात आध्यात्मिक लक्षणांनी आम्हाला लोकात आम्ही किती फिरलो तरी कळू शकणार नाही मुक्त. मग लौकिक लक्षणं सांगा ना. लौकिक लक्षणं सांगा याचा अर्थ पाहिल्याबरोबर कळलं पाहिजे हे मुक्त आहे. आणि मग त्यावेळेला भगवंत म्हणतात त्याचं लौकिक लक्षण दुसरं तिसरं कोणतंही नसून जड मूक पिशाचवत हे 3 सूत्र सांगितले, जे मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला. सहजासहजी एवढं निरभिमानी, एवढं निष्कर्म म्हणजे कर्मरहित, सगळे संसार सोडला, परमार्थही सोडला, चांगलंही नाही, वाईटही नाही, बोलणंही नाही, चालणंही नाही. चालले तरी त्यांचे त्यांचेच चालतील, बसले तरी त्यांचे त्यांचेच बसतील, खाल्लं तरी त्यांचं त्यांचंच खातील. एवढं अलिप्त जगामध्ये सहजासहजी कोणी दिसत नाही. पण जीवनमुक्त महापुरुषांकडे पाहिलं तर ते त्यांना पाहिल्यावर कळतं, अरे हे तर कशातच नाहीत. एवढे लोक यांच्या दर्शनाला येतात, यांच्या पाया पडतात, महाराज हे घ्या, महाराज ते घ्या, ते घ्या, ते घ्या, ते घ्या. कशाचं काय? आले तर या, गेले तर जा, दिलं तर द्या, नाही दिलं तर तुम्हीच खा. एवढे अलिप्त. कपडा लत्ता नाही, फिरत आहेत, फिरले तर फिरतात, बसले तर बसतात, झोपले तर झोपतात, कधीही झोपतात, कधीही उठतात, काही खातात, कसंही खातात, झोपून खातात, पळत पळत खातात, चालता चालता खातात. एवढी अलिप्तता. म्हणजे तुम्ही वृत्तीवर नाहीतच.
जडासारखं तुमचं राहणीमान. जसं दगडावरती कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा परिणामच होत नाही, दगड तो दगड महाराज. ग्रंथामध्ये पाषाणाचा दृष्टांत दिला म्हणून मी पाषाणाचा दगडाचा दृष्टांत देतो बर का. दगड तो दगड, त्याला थंडी काय, ऊन काय, वारा काय, पाऊस काय, असा जड अवस्थेला जो प्राप्त झालेला आहे. पहा ना समाजात असा दिसतो का कोणी? एवढा वृत्ती शून्य, एवढा नैष्कर्म्य अवस्थेमध्ये किंवा त्या काहीच कर्म करत नाही, दिसतो का असा? माणसं आळसापोटी काम करणं सोडतील, पण निदान झोपत तरी राहतील, टीव्ही तरी पाहतील, मोबाईल तरी पाहतील, काहीतरी करतील, बडबड तरी करतील, जग पाहतील तरी खरं हो, इकडं तरी जातील पण जाणीवपूर्वक जातील. माणसाचं कसं आहे, आळस आला ना तर आळस ज्या गोष्टी संबंधात आला तीच कर्म करावं वाटत नाही, बाकी सगळं करावं वाटतं. माझ्या उदाहरणावरून सांगतो मी तुम्हाला. आळस तो आळस महाराज, त्याच्यात चांगलं काय आणि वाईट काय? करायचं ते करावं न वाटून, करणं तर चाललेलंच आहे, पण जे करायला पाहिजे ते न करत असल्यामुळे त्या क्रियेला आळस हे संबोधन दिलेलं असतं. त्याच्यामध्ये झोपणं ही सुद्धा एक क्रिया चालली. मग झोपता तरी कशाला? सगळ्या आयुष्याचाच आळस आला असेल तर परमहंस महापुरुषासारखं वृत्ती शून्य होता आलं पाहिजे. आहे का कोणी? शोधून पाहू आपण. लौकिक लक्षणं सांगतात, इतकी जडता जर का एखाद्याच्या संबंधात तुला दिसली बाह्यांगाने तर तू समजून जाऊ शकतो की कदाचित हे. दुसरं लक्षण सांगितलं, ती मूक राहतात, म्हणजे मौन राहतात. मौन का राहतात? त्यांना काही बोलायला शेष राहिलेलं नसतं, कारण ज्याच्या संबंधामध्ये बोलायचं आहे ते अक्षर ब्रह्म, ते शब्द ब्रह्म त्यांनी खाल्लं, चावलं, खूप चावलं, गिळून टाकलं. राहिला साहिलेला सगळा त्या शब्द ब्रह्माचा पाचक रस कोणी निचोड, ज्याला आपण म्हणतो ना हिंदी भाषेमध्ये, अगदी सगळा सार त्याच्यातलं काढून घेतलं, गिळून घेतलं, तृप्त झाले, म्हणून ते मुके होऊन बसले, कोणाशीच बोलत नाही. काय बोलतील आणि कोणाशी बोलतील? ज्याच्या संबंधात बोलायचं आहे ते सगळं त्यांनी गिळून त्यांच्या रक्ता नसा रोमारोमामध्ये ते सगळं भिनलं महाराज, म्हणून त्यांना आता बोलायची गरजच पडत नाही, बसलेच शांत. आणि दुसरे मोके होऊन बसले, मौन होऊन बसले, त्यांना ना कोणाची निंदा करायची आहे ना कोणाची स्तुती करायची आहे, बस म्हणून मौन आहेत. दोन चार शब्दही कोणाला प्रेमाचे कल्याणाचे सांगत नाहीत आणि वाईट वक्तही कोणाला बोलत नाहीत. जे काही कल्याण समोरच्याचं व्हायचं आहे ना ते कल्याण आपल्या पूर्व पुण्याईनं एक तर त्यांना पाहिलं तरी होऊन जाईल, नमस्कार केला तरी होईल. असं सगळं उशीर होत चाललाय मला कळतं बरं का, पण आपण शेवटच्या कडीपर्यंत आलेलो आहोत. त्यासीच बोली जे जीवन मुक्तता, या लागी देह व्यथा त्या नाही. ते जड राहतात, मूक राहतात आणि पिशाच्या सारखं राहतात. आता हे पिशाच्या सारखं राहणं कसं आहे लक्षात घ्या. याचे दोन लक्षणं सांगितले. माणसं त्यांना पाहून म्हणतात, अरे बाबा आम्ही काम करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो, दोन पैसे कमवतो, पैसा हातात असला, पैसा घरात असला, पैसा डोळ्यासमोर दिसला की माणसाला कसं निवांत बरं वाटतं जरासं. शेवटी ती अर्थसत्ता आहे महाराज, आणि त्याच्यातही जर तुमचं मन अडकत नसेल, तुम्ही त्यालाही जुमानत नसाल तर मग तुम्ही पिसत लागलं. तुम्हाला पैसा नको वाटतो, धनद्रव्य नको वाटतं, तुमच्यासारखा तुझ्यासारखा पिसा वेडा तूच असशील, ते म्हणतात आहेच. हे त्यांचं पिशाच्यपण. आणि पिशाच्य हे संबोधन देण्याचं दुसरं कारण असं आहे, ते जे प्राशन करतात ते आपल्याला प्राशन करता येत नाही, ते जे सेवन करतात ते आपल्याला सेवन करता येत नाही, ते जिथं जातात तिथं आपल्याला जाता येत नाही, असं त्यांचं पिशाच्यपण. ते काय पितात म्हणजे ते काय पितात असं म्हटलं की पिणाऱ्याला असं वाटतं आम्ही जे पितो त्याच्यापेक्षा वेगळं नवीन ब्रँडचं काही पितात का. वेगळीकडे दुसरीकडे जाऊ नका महाराज. ब्रह्मरस चाकतात महाराज, ब्रह्मरस प्राशन करतात,
ब्रह्मरसाने ते तृप्त झालेले असतात. आपल्याला ब्रह्मरस पिता येतो का? कोणी म्हणेल दिला कोणी तर पिऊ. ती काही वस्तू आहे का महाराज? तो काय असा पेय पदार्थ आहे का? तो काय असा द्रवीभूत झालेला कुठल्या तरी याच्याने तयार केलेला पदार्थ आहे का ब्रह्मरस म्हणजे? जो कोणीतरी आपल्याला दिला आणि आपण तो असा पिला स्थूल दृष्टीनं? नाही नाही, तसं नसतं. ती ब्रह्मरस कसा प्राशन करता येतो, तो कोण, त्याची पिण्याची पद्धत, त्याची चाखण्याची पद्धत जी आहे ती सद्गुरूंना विचारा ना. आणि म्हणून ते ब्रह्मरसाने तृप्त. असं त्यांचं जडपण, मुकपण, पिशाचपण हे लौकिक लक्षण सांगितले. आता त्याच्यामध्ये पुढचा भाग सांगितला. म्हणूनच तर त्यांना मग कोणी चांगलं म्हणा का कोणी वाईट म्हणा, कोणी मारा झोडा तरी, त्यांची पूजा करा तरी त्यांना काहीच नाही. तुम्ही पूजा केली म्हणून तुम्ही फार चांगले होत नाही, आणि तुम्ही मारलं म्हणून तुम्ही काही फार वाईट होत नाही. मारावं वाटलं त्यांना मारलं सुद्धा, आणि पूजा करावी वाटली तर त्यांनी पूजा केली सुद्धा. एखाद्याला वाटलं त्यांना आपण मज हेही नाही मज तेही नाही, दोही पासोली. आपण पाहतो चरित्रामध्ये जडभरत राजांना भद्रकालीच्या भक्तांनी समोर आणून बसवलं, आंघोळ घातली, हार तुरे घातले, फेडे तोंडात घातले आणि तलवार हातामध्ये घेऊन मारणार. पण मी मरणार आहे याचं दुःख व्यक्त केलं का? घाबरले का? भयभीत झाले का? नाही. आणि राजा रहुगणाने तुम्ही सद्गुरू आहात म्हणून चरणावर लोटांगण घातलं म्हणून काय आनंदाने फुलून गेले का? असं त्यांचं अलिप्तपण महाराज. का पूजिला त्यासी चोरू हेरू कातरू म्हणून दंडू केला थोरू. का पूजिला ईश्वरू पुरुष श्रेष्ठ तरू म्हणून जेवी छायेची मानापमानता न करी व्यथा पुरुषासी. परी पूजिता का गांजिता त्याची दंडळीना समता. जेवी छायेची मानापमानता न करी व्यथा पुरुषासी. देहो व्याघ्रामुखी सापडला का दैवे पालखी माझी चढला. तो हरुष विषादा नाही आला समत्वे झाला निर्द्वंद्व. ही निर्द्वंद्व अवस्था, ही समत्व अवस्था. आपण प्रश्न विचारला ते कोणत्या कसे विहार करतात? ते निर्द्वंद्व स्थितीत विहार करतात, ते समत्व स्थितीमध्ये विहार करतात. म्हणून भगवंत म्हणतात असे सगळे लक्षण मी तुला सांगितले, पण अजून एक गंमत सांगतो. एवढे लक्षण सांगितले तरी सुद्धा या लक्षणांना मानतो कोण? बरं, लक्षणांना मानलं तरी सुद्धा हे लक्षण ज्यांच्यात दिसतात त्यांना मानतो कोण? लक्षणांना मानतो कोण? आणि हे लक्षण ज्यांच्यात आहेत असं समाजात दिसतं तरी कोण? आणि यथावकाश प्रारब्धवशात आपल्या डोळ्यासमोर जीवनमुक्त महापुरुष येऊन बसला तरी सुद्धा त्यांना मानतो कोण की हे जीवनमुक्त आहेत? का मानत नाही आपण? हे जीवनमुक्त आहेत हे आपलं अंतःकरण यांना बसलेलं पाहून का मानत नाही? मानलंही असतं पण जर मनात संशय नसतात तर. भगवंतांनी सांगितलं जनाच्या मनामध्ये तर्क वितर्क कुतर्क असतात. असं कथा कीर्तन पोथी प्रवचन पारायण पुष्कळ करतील, पण खरोखर महात्मा आला ना संशय त्यांच्या मनात त्याच्या आधीच येऊन बसतो. हे खरंच महात्मा. मी पारायण करता आहे, मी ग्रंथ वाचन करता आहे, मी वक्ता आहे, मी श्रोता आहे, मी सत्संगी आहे, मी जपी, मी तपी, मी व्रती आहे, मी साधनाभ्यासी आहे, आणि माझ्या समोर हा व्यक्ती येऊन बसला, मी त्याला जीवनमुक्त म्हणू का? अरे तू आता म्हणायची आणि न म्हणायची गरज राहिली नाही, कारण तू बाटलास. तुझी त्यांच्या समोर बसायची लायकी नाही, कारण तू संशयाने अंतःकरण बाटलंय तुझं. तू कुतर्काने त्या महात्म्यांकडे जर का पाहिला लागला तर समोर आलेला जीवन महात्मा सुद्धा ओळखायला येऊ शकत नाही. भगवंत म्हणतात दुसऱ्या तिसऱ्याचं सोड उद्धवा, म्या गोवर्धनु उचलिला, म्या गोवर्धनु उचलिला, दावाग्नी प्राशिला, अघ बक विदारिला, प्रत्यक्ष नाशिला काळिया. जो जो हा देहाडा तो तो नीच नवा पवाडा. याचा अर्थ काय?
भगवंत म्हणतात, अरे असा मी दिव्य देह धारण करून येतो ना, त्यावेळेला प्रत्येक अवतारात पहा, माझ्या अवतारातला प्रत्येक नवीन दिवस म्हणजे प्रत्येक नवीन पराक्रम असतो. आज कृष्णाने हे केलं तर कृष्णाने ते केलं तर कृष्णाने ते केलं. तो नीच नवा पवाडा म्हणजे भक्तांसाठी गाण्याची कथाच तयार होते. महाराज निज सुखाचा उघडा केला रोकडा सुकाळू. आणि माझ्या त्या लीलेचा परिणाम या सगळ्या मृत्यूलोकामध्ये जणू आत्मानंदाचा आत्मसुखाचा सोहळा मी उभा करतो. सप्ताह आपण उभा करतो ना, तसा भगवंत म्हणतात अवतार कार्यात मी असा आत्मसुखाचा सोहळा उभा करतो. पण त्या माझे मुक्तपण न मानिते. असं ती माझं सकल कर्म करत असतानाच सुद्धा जीवन मुक्तपण आहे. भले भले माझ्या समोर येतात, पण हा श्रीकृष्ण भगवंत आहे किंवा जीवनमुक्त आहे हे मानायला त्यांचं अंतःकरण तयार होत नाही. इतरांची कथा आता दूर राहिली. अशा मुक्ताला ओळखणं अवघड आहे. मग ते कोणत्या दृष्टीनं ओळखणं अवघड आहे? अनुमानाच्या दृष्टीनं ओळखणं अवघड, पोथी ग्रंथामध्ये लक्षणं पाहून ओळखणं अवघड, आणि त्या दिशेनं वाटचाल करत जाणं सुद्धा अवघड. पण ओळखता येतं ही गोष्ट नक्की आहे. कसं ओळखता येतं? त्याचं एक सूत्र सांगितलं. अतद्व्यावृत्तीने जाण करावे असंत निरसन, मग सद्वस्तूचे ध्यान अखंड जाण करावे. अतद्व्यावृत्ती म्हणजे काय? शब्द थोडेसे ग्रंथाचे अवघड आहेत, पण आपण सोप्या भाषेत पाहू. अशाश्वत, पहिल्या पायरीवर जे अशाश्वत आहे, नाशिवंत आहे, ते बाजूला सारायचं आणि जे शाश्वत आहे त्या परब्रह्म वस्तूचं चिंतन करायचा प्रयत्न करायचा. याला म्हणतात अतद्व्यावृत्ती. वाईट वाईट बाजूला करायचं, शेवाळ बाजूला करायचं, खाली जे शुद्ध पाणी आहे ना त्याचं प्राशन करायचं. याला म्हणतात अतद्व्यावृत्ती. आपण आता तिसरं सूत्र घेत आहोत. भक्तांनी काय करावं? हे त्यांचं स्वाभाविक झालेलं आहे. आपल्यासाठी ही साधना आहे. आपण नाशिवंत, अशाश्वत 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 एका बाजूला आणि शाश्वत एका बाजूला, आणि शाश्वत एकच महाराज परब्रह्म नावाची ती सद्वस्तू. बस त्या परब्रह्म नावाच्या सद्वस्तूकडे आपली चित्तवृत्ती आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करत राहायचा. त्याचं चिंतन करत बसायचं बसायचं बसायचं. असं म्हणून तो बसला त्यावेळेला काय झालं? तव पावली सद्गुरूची खूण. बसल्यानंतर झालं असं. चिंतन आपण करतो, खूण ते दाखवतात. प्रयत्न आपण करतो, फलित ते आपल्या पदरात टाकतात. म्हणून नुसते आपण करत नसतो, म्हणून गुरुचरण असतात. मी बसलो, मी ब्रह्माचं चिंतन करतो, मी अशाश्वत देह जगत बाजूला सारतो, परब्रह्म रूपी सद्वस्तूचं चिंतन करतो. हरी 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 हरी. पण हरी कसा, हरी कुठं, हरी कधी, आणि त्याचा संग मला कसा होईल हे सद्गुरू सांगतात. महाराज तव पावली सद्गुरूची खूण. उडाले ध्येय ध्याता ध्यान, बुडाले भेदाचे भेद भान, चैतन्य घन कोंदले. आणि मग ही सद्गुरूची खूण ज्या वेळेला भेटते त्यावेळेला त्रिपुटीचा लय होतो. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, या त्रिपुटीचा लय होऊन जातो. आणि मग सद्गुरू नुसती ती खूण दाखवता क्षणी साधक भक्त त्या चैतन्य स्वरूपामध्ये जाऊन पडतो. चैतन्य स्वरूप सगळीकडे त्याच्या आजूबाजूला असं प्रगट होतं. आणि मग तो जिकडं पाहिल चैतन्य घन कोंदले, मेळवोनी शास्त्र संभारा, बांधला संता संत बांधारा. तो चैतन्याच्या महापुरा माझी खरा विराला. आतापर्यंत जे 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 सामान्य वृत्तीनं बांध घातलेले होते ना, या वृत्तीच्या समोर आपण अंतःकरणाच्या समोर सद्गुरूंनी खूण दाखवल्या बरोबर चैतन्याचा जोच महापूर येतो. त्या महापुरामध्ये आतापर्यंत घट्ट पकडलेलं सगळं वाहून जातं. राहतं काय? फक्त चैतन्य, फक्त चैतन्य, फक्त चैतन्य. तेव्हा बुडाले संता संत बाण, निबिड दाटले चैतन्य घन, मोडले मनाचे मनपण. इथं झाली वृत्ती शून्य अवस्था.
मने ध्यावे चैतन्य घन तव चैतन्यची जाहले मन सहजेची खुंटले ध्यान हे मुख्य लक्षण मुक्ताचे. आता मनाने अगोदर चिंतन केलं, आता सद्गुरूंच्या खूण दाखवल्याचा परिणाम चैतन्याचा महापूरच साधकाच्या जीवनात जर आला, आता साधकाने विचार केला आता मी माझ्या मनाने चैतन्याचं चिंतन करायला बसेन, असं म्हणून बसल्याबरोबर त्याचं मनच चैतन्य स्वरूप झालं. आता काय करता? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीस आले, मन हे राम झाले. आता ते मनच चैतन्य स्वरूप झालं. हे होत नाही तोपर्यंत ध्यान, ते झाल्यानंतर ध्यान करायची गरजच का? कारण आता ते तेच होऊन गेलेलं आहे. असा हा सगळा भाव आहे बरं का, भाग आहे. आणि मग सांगितलं की असा तो त्या चैतन्याच्या सगळीकडे चैतन्य त्याचं दाटलेलं असल्यामुळेच तो जडमुख पिशाच्या सारखा राहतो. तुम्ही मी कसे सावरून सजून धजून राहतो ना, कारण आपल्या आजूबाजूला चैतन्यच नाही. आपण जगरहाटीनं चालतो, तो जगरहाटीच्या विरुद्ध चालतो, म्हणून तो जडासारखा दिसतो. तो जगरहाटी सोडून चालतो म्हणून तो मुका दिसतो. आपली बडबड चालली, त्याला प्राप्त करून घ्यायचं होतं ते त्या जीवनमुक्त पुरुषाने प्राप्त करून घेतलं महाराज. तो त्याचा निजानंदात निमग्न झाला. पहा ना त्याच्याकडे, तो किती आनंदात आहे. आपलं कसं सुटना अजून काही, म्हणून तो मुका होऊन बसला. जाऊ द्या बाबा रे तुमचं तुम्ही पहा, माझा मी तर मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई जहां मेरे अपने सिवा कुछ नाही. मी माझं साधलं ना हो, साधन होती परम कार्यम इति साधू असं जरी म्हटलं गेलं तरी सुद्धा जे दुसऱ्याचं कार्य साधून देतात ते साधू आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, आता मी निजानंदामध्ये निमग्न झालेलो आहे. हा भाग वेगळा आहे, करण्याची पद्धत वेगळी. कुठल्याही माध्यमातून ते इतरांचं कल्याण करतील, तो चिंतनाचा विषय वेगळा. पण हा असा जगरहाटीच्या विरुद्ध गेला म्हणून पिशाच्या सारखा झाला. कंटाळू नका, प्रवचन संपत आलं. अजून 1 तासाचा भाग शिल्लक आहे. प्रामाणिकपणे सांगू का, आत्ता शिक्त जीवनमुक्त पुरुषाचे लक्षण संपत आहेत. आपण तिथपर्यंत कसं जायचं या प्रश्नाला इथून सुरुवात होईल. पण प्रवचनाचा वेळ आधीच अर्धा तास पुढे झालेला आहे. 1 ला प्रवचन सुरू झालं, आता 2:30 वाजत आले आणि ते मला तुमच्याकडे पाहून कळतंय. ते मला तुमच्याकडे पाहून कळतं म्हणून मी घड्याळ पाहिली नाही. आता पाहतो खरं किती 2:28 झाले. तर आपण तो विषय बघू. म्हणून तो जडमुख पिशाच्या सारखा राहतो महाराज. हेच रहस्य त्याच्या पाठीमागचं आहे. कथम विहरेत, कसा विहार करतो, असा निर्द्वंद्व समत्व स्थितीमध्ये त्यांचा विहार. असं चैतन्य घनाने दाटून गेलेलं आहे त्यांचं सगळं जीवन. काहीच त्यांच्या जीवनामध्ये नाही. आपल्याला असं वाटतं त्यांच्या मनात काही येत नसेल का, ते कशाचा विचार करत असतील, ते जगाकडे पाहत असतील, आपल्याकडे पाहत असतील. आपण कसा प्रत्येकाकडे पाहून विचार करतो, काहीतरी ठरवतो, काहीतरी कर्म करतो. म्हणजे सतत चाललंय आपलं काहीतरी. शारीरिक स्तरावर काहीतरी चाललंय, मानसिक स्तरावर चाललंय, बौद्धिक स्तरावर आपलं काहीतरी चाललंय. ते काय करत असतील? काहीच करत नाही. आनंदामध्ये बुडून गेलेले असतात, निमग्न असतात. चित्त चैतन्यमय झालेलं आहे. त्यांचं जे मन आहे, जे चित्त आहे ना, ते चैतन्यामध्ये कुठेतरी हरवून गेलेलं आहे. ते वापसच येत नाही. भाग्यवान असतात ते. असं चित्त चैतन्यमय झालेल्या जीवनमुक्त पुरुषाचा देह ज्यांना दिसतो डोळ्यांनी, ते भाग्यवान. आपल्याला म्हणावं लागतं ते मला दिसले पाहिजे. श्रीमद वासुदेव ध्यानी मनी बसला तो योगीराज मी पाहिन कधी नयनी. लक्षण वाचून आणि ऐकून माझ्या मनात ज्या जीवनमुक्त योगीराजाने स्थान पक्क केलेलं आहे, अशा त्या योगीराजाला मी कधी पाही. जितेंद्रिय महाराज ज्ञानी
बसला कोठे दिव्य समाधी लावुनिया विपिनी भो गुरुवरा परमहंसा दाविसी केव्हा चरण सरोदे तू आपुल्या दासा कधी दाखवता अहो आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला सांगितलं जीवनमुक्ताला पाहण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही करतो आहोत आमच्या पाहण्याने तुम्ही दिसत नाही असं शास्त्र सांगतं पण आम्ही बसू तुम्ही जिथं कुठं या विपिनामध्ये पृथ्वीवर ब्रह्मांडामध्ये तुमच्या त्या निमग्न समाधी अवस्थेमध्ये निमग्न असताल ना पण आई कितीही तिच्या नादामध्ये दंग असली तर लेकराची हाक तिच्या कानावर गेली तर ती धावत येते हे परमहंसा तसे तुम्ही आमच्या समोर या ना बसा भो गुरुवरा परमहंसा दाविसी केव्हा चरण सरोदे तू आपुल्या दासा अशी ही आस धरुनी पोटी बसले निर्भय मानस बालक द्यावितया भेटी बस ही प्रार्थना गुरु महाराजांच्या चरणी करू आणि जीवनमुक्त महापुरुषाच्या संबंधातला जो चिंतनपर विचार आहे तो या ठिकाणावरती आपण थांबवू जाता जाता एक सूत्र तुम्ही मी घेऊन चलो हे पौर्णिमेच्या माध्यमातून आपण जे आहे ना हे फक्त मोजके सूत्र फक्त सूत्र आपल्या समोर आले इथून पुढे विस्ताराने त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे तो विचार आपण एकांतात करू शकता तो विचार आपण ग्रंथाच्या सहाय्याने करू शकता तो विचार आपण सद्गुरूंच्या समोर बसून चर्चा करू शकतो बस आणि त्या जीवनमुक्त अवस्थेसाठी जर आपण प्रयत्न केले नाही तर या जीवनाला अर्थ राहणार नाही या एवढ्या वाक्यावरून आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्या की हा विषय किती मोठा आहे हा विषय किती महत्वाचा आहे आणि हा विषय किती हळू एक एक सूत्र सोडवण्याचा आहे सोडवत राहू हे सूत्र पुढं आत्ता शिकता विषय डोळ्यासमोर आला ह्या विषयाला सोडवणं म्हणजे आपलं जीवन आहे आणि हा विषय ज्या वेळेला सुटून जाईल त्यावेळेला आपण परिपूर्ण होऊ याच्यात तिळमात्र शंका नाही त्याच्यासाठी गुरुचरणांचा आश्रय गुरुचरणांची सेवा गुरुचरणांचा संग आणि गुरुवचन श्रवण गुरुवचन श्रवण नुसते करायचे नाही तर अखंड अनुसंधान ठेवायचं मी काय ऐकतोय काय सांगत आहे ते काय सांगत अनुसंधान ऐकणं थोडा वेळ असतं अनुसंधान 24 तास झालं पाहिजे महाराज 24 तास गुरु महाराजांसमोर बसून 10 मिनिटं पारमार्थिक विषयावर चर्चा केली तर 24 तासातले गुरु महाराजांचे समोर 10 मिनिटं वगळायचे इतर जेवढे तास दिवसभरातले असतील ना तेवढे सगळे तास गुरु महाराजांच्या मुखातल्या वचनांच्या 10 मिनिटाचं अनुसंधान बस हा आपला अभ्यास पुढचा विषय काय आहे माहिती आहे ना तुम्हाला या जीवनमुक्त अवस्थेला जाण्यासाठी त्यांच्या जवळ नेमकं भांडवल काय होतं कसे गेले ते आम्हाला सांगा आणि आम्हाला जायचं असेल तर आम्ही काय भांडवल ठेवलं पाहिजे आमच्या जवळ त्याच्या ओव्या वाचू आणि प्रवचनाला पूर्ण विराम देऊ त्याच्या व्याख्या करायला गेलो तर अजून 4-5 वाजतील जेथ विवेक वैराग्य संयोग तेथ नित्य संग्रहो अनित्य त्याग तेची सद्विद्या लक्षण खड्ग झळकत चांग नैराश्य जो अविद्या लक्षण दीर्घ स्वप्न नानात्वे भोगिता आपण तो अद्वैती जागा झाला जाण कृपा थापटून गुरुवचने ह्या ओव्या संख्येला जरी 2 वाचल्या असतील तरी सुद्धा संख्येला ओव्या 2च वाचल्या आता आपण पण ह्या ओव्या म्हणजे जीवनमुक्त कसं होता येईल याचं भांडवल सांगणारे आहे
2 ओव्याचा अर्थ सांगायला 10 मिनिटं खूप झाले महाराज, पण तसं नसतं. अत्यंत सूक्ष्म विषय आहे, त्याच्यामुळे तो इतका घाईतही ऐकून काही उपयोग नाही. बाकी सद्गुरूंच्या आज्ञेनं मी या ठिकाणावरती प्रवचन सेवा संपन्न करण्यासाठी बसलो. साहजिक सगळ्या गुरुबंधू भगिनीची इच्छा असते की आपल्या घरी गुरुपूजन झालं तर बाबांनी 2 शब्द बोलावेत, प्रवचन बाबांनी करावं. साहजिक आणि स्वाभाविक इच्छा आहे, त्याच्यात अजिबात काही कोणत्या प्रकारचं हे नाही. परंतु जशी त्यांची मला आज्ञा झाली त्या पद्धतीनं हा विषय श्रवण करण्यासाठी आपण विराजमान झालो. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून पुन्हा पुन्हा या विषयावर आपण चिंतन करत राहू, जेणेकरून आपल्या ही डोळ्यासमोर ते सारं रहस्य उलगडत जाईल. न्यूनते पुरते अधिकते सरते, करो निघे यावे तुमते विनवितू असे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.